म्हणजे आपण एक इन्फॉर्मल गप्पा मारूया. 10वी नंतर काय करायचं याच्याविषयी आमचा एक स्ट्रक्चर्ड पॅटर्न आहे, त्याच्याविषयी आपल्याला बोलता येईल. पण सरांनी त्याच्यासोबत मला सांगितलं की सर पालकांचा पण बऱ्याचदा गोंधळ उडतो. कशा कशा बाबतीत? तर सगळ्याच बाबतीत उडायला लागलाय. कदाचित आता मुलांना हाताळण्याच्या बाबतीत उडायला लागलाय. पुढचं काय घ्यायचं याच्याविषयी चर्चा होतीये. किंवा आमच्या वेळेस 10वी-12वीला वेगळं होतं आणि आता फार वेगळं झालंय. आणि त्याच्याकडे कसं बघायचं या सगळ्या गोष्टींबाबत थोडीशी अडचण यायला लागली असं मला सरांनी सांगितलं. मला असं वाटतंय की आपण जर का हे सेशन अधिक इंटरॅक्टिव्ह ठेवलं. इंटरॅक्टिव्ह म्हणजे काही प्रश्न म्हणजे सरने विचारलं की काही विचारता येईल का? तर काहीही कुठल्याही गोष्टीचा निषेध न बाळगता कुठलीही जी गोष्ट विचारावीशी वाटते ती पालकांनी विचारावी. आपल्या चर्चेतून ती येत राहील आणि आपण मग पुढे तसं जात राहू. ठीक आहे. आता हे करत असताना मी जसं म्हणालो की आगरकर जसं म्हणतात तसं बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यावरती माझा भर असतो. आणि त्यामुळे तुम्हाला पचेल रुचेल असंच बोलण्यापेक्षा नेमकं काय अपेक्षित आहे. कारण की एका संस्थेचा डायरेक्टर म्हणून बोलण्यापेक्षा कदाचित एक पालक आणि ते संवाद म्हणून व्हायला पाहिजे. त्याच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे मी जसं म्हणालो तसं बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यावरती माझा भर असतो. आता बऱ्याचदा आपली अडचण आणि आपली चर्चा कुठं चालू होते बघा. 10वी नंतर आपण विचार करायला लागतो की 11वी-12वीला काय करायचं. म्हणजे हा बऱ्याचदा प्रकार असतो की 10वी नंतर ती चर्चा चालू होते. 10वी पर्यंत मग ते आहे त्या पॅटर्ननी जायला पाहिजे असं ते आपण घेऊन जातो. आता याचे 3 टप्पे करायला पाहिजे असं मला वाटतंय. पोकळ किंवा ढोबळ. 3 टप्पे काय आहेत? पहिला टप्पा आहे नोईंग. नोईंग माहिती करून घ्या. आता माहिती कशाची करून घ्या? तर तुम्हाला वाटेल करिअरची वगैरे म्हणजे बाहेर काय चाललंय वगैरे त्याचा. तो त्यातला अगदी छोटा भाग आहे. ते मी माझ्या एका सेशनमध्ये जाता ते चर्चा आपली बाहेर पडणार आहे की पहिला टप्पा जो आहे तो मी म्हणतो तसं नोईंग. पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं काय आहे? तर आपण आपल्या विद्यार्थ्यांना समजून घेतलंय का? त्यांच्या गरजा काय आहेत? त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत? त्यांची क्षमता काय आहे? त्यांची ताकद काय आहे? हे आपण बघितलंय का? हा पहिला भाग आहे. म्हणजे मी जसं म्हणालो पहिला टप्पा जो नोईंग मधला आहे तो आपण आपल्या मुलांना समजून घेण्यात इन्व्हेस्ट करावा. मग समजून घेण्यात म्हणजे काय? तर आपण बघितलं की आपण 10वी पर्यंत काय बऱ्याचदा पालक सभांना गेलेलं नाही. आपलं मूल वाचतंय नाही वाचतंय हे बघितलेलं नाहीये. आपल्या मुलाचे जे काही मार्क लिस्टवरती मार्क्स येतात तेच अंतिम आहेत हे गृहीत धरून आपण तसंच चालवायला लागलोय. आपलं मूल जर का म्हणत असेल की मला कम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे तर ते का म्हणायला लागलंय? त्याचे एखादी मित्र मैत्रीण म्हणतंय म्हणून म्हणायला लागलंय का त्याचा मूळचा इंटरेस्ट आहे म्हणून म्हणायला लागलंय. या सगळ्या गोष्टींची आपण खरं तर फारशा खोलात जाण्याचा प्रयत्न करत नाही. त्याचीही बरीच कामं आहेत. त्याचं एक्सपर्टाईज असेल, त्याचा एक्सपिरियन्स असेल, त्याचा एक्सपोजर असेल हा आपल्याला बऱ्याचदा नसतो. याच्यात आपली काही चुकी नाहीये किंवा याच्यात अडचणीचं काही नाही. अशा वेळेस पालकांनी काय करायला पाहिजे? आपल्या मुलांना तो एक्सपोजर द्यायला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जायला पाहिजे. मी आज एक क्वेश्चनर दिले बघा मुलांना. त्याच्यात त्यांना काही प्रश्नावली दिली. अगदी सोपे सोपे प्रश्न. पण त्या प्रश्नातून मला कळतंय की त्या मुलाची आवड काय आहे, कुठं जाण्याचा प्रकार आहे, काय शक्यता आहे त्याच्यासाठीच ते भरून घेतलं जातात. आणि त्याच्या खाली इंटरव्ह्यू क्वेश्चन्स पण आहेत. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स म्हणजे काय? तर मग अमुक एका क्षेत्रात जायचं आहे तर त्या क्षेत्रात जाणाऱ्या किंवा त्या क्षेत्रात ऑलरेडी असणाऱ्या 3 किंवा 5 लोकांचा आपल्या मुलांनी जाऊन इंटरव्ह्यू घ्यायचा. की तुम्हाला हे काम आता कसं वाटतंय? याच्यात काय अडचणी आहेत? अजून काय करावं पाहिजे? मी हे यात यावं का नाही यावं? मी हे काम करावं का नाही करावं? जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्हाला त्या पुन्हा मी दिलेले आहेत की जेणेकरून मुलांना काय द्यायला पाहिजे, आपण काय द्यायला पाहिजे, एक्सपोजर द्यायला पाहिजे. आपलं मूल डॉक्टरांना भेटतच नाही आणि त्याला डॉक्टर व्हायचं आहे किंवा रक्त बघतोय आणि आपल्या मुलाला चक्कर येते आणि तरी पण म्हणते ते मी नीट करणार आहे तर मग आपलं गणित गडबडायला. आपल्या मुलाला वेळेत कुठलीही गोष्ट करायची सवय नाही आहे आणि ते चाललंय एनडीए डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये की जिथे 1 मिनिट जरी लेट झालं तर तुम्हाला 10 राऊंड मारल्याशिवाय आत पुन्हा घेणार नाही. म्हणजे आपलं मूल काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने आपण खरं तर करिअर निवडायला पाहिजे. हे बऱ्याचदा होताना दिसत नाही. बरं आपले काहीतरी ठोक जुने आराखडे असतात. नव्यानं काय चाललंय याची चर्चा आता नाही झाली. म्हणजे ट्रेंड आहेत आपल्याकडे. मुलींना डिप्लोमाच्या कॉलेजला घालायचं. का घालायचं? तर ते नाही का आपलं बरं पडतं जरा कन्व्हिनियन्स येतो. एकदा ती इंजिनियर झाली मग ते उद्या लग्नाच्या बाजारात जरा बरं पडतंय. मुलगी इंजिनियर आहे आमची, डिप्लोमा झालाय, डिग्री केली आहे, नाही केली आहे, करतेय पुढं नाही करतेय हे दुय्यम आहे. मग हे लक्षात येत नाही की डिप्लोमातून डिग्रीला जाताना पूर्वी 20% जागा असायच्या डिप्लोमातून डिग्रीत जाणाऱ्या मुलींसाठी. आता त्या 10%च केल्या. म्हणजे
अर्ध्या डिप्लोमा होल्डर्सना आयुष्यात डिग्री करता येणार नाही. हे आमच्या गावात पोहोचलेलंच नाही, हे आमच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही. आणि त्याच्यामुळे जो जुना ट्रेंड आहे तसा तो ट्रेंड रिपीट करणं हा चालू आहे. सध्या तुमची काही मोठी मुलं असतील, आजूबाजूच्या कुणाचं ऐकलं असेल तर ते एआय आणि सीएसचं वारं त्या स्वरूपात लागलं. काय करणार आहेस? एआय करणार आहे. काय करणार आहेस? एआय करणार आहे. इकडं एआय करणार आहे म्हणतोय, दुसऱ्या दिवशी ती बातमी वाचायचं ते राहूनच जात आहे. टीसीएस न 15,000 लोक मागच्या वेळेस कमी केली. मी आता एक बातमी सांगाल म्हणजे नुसतं टीसीएस सांगाल. टीसीएस का सांगायला लागलोय? टीसीएस इज अ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. टाटा हे ओळखले जातात लॉयल्टीसाठी. लॉयल्टीसाठी म्हणजे एकदा एखादा माणूस त्यांच्याकडे असेल तर 10 वेळा विचार करतात त्याला काढण्या, ते लॉयल्टी बिल्ड करण्याकडे टाटाचा सहसा विश्वास आहे की आपल्याला असलेल्या एखाद्या माणसाचं नुकसान होता कामा नये आणि त्याच्यासाठी ते लॉयल्टी बिल्डअप प्रोग्राम त्यांच्याकडे असतो. आणि असं असताना सुद्धा 15,000 लोकांना ते कमी करतात. त्याचं कारण आपण समजून घ्यायला पाहिजे. काय असं पुण्यात परवा इंटरव्ह्यू होते, 25 जागा होत्या आणि 25 जागांसाठी त्यांनी सांगितलं होतं डेव्हलपर म्हणून त्यांना प्रोग्रामर पाहिजे होता किंवा प्रोग्रामर पाहिजे. आणि त्या डेव्हलपरसाठी त्यांनी सांगितलं होतं की तुमचे जे काही सीव्ही आहेत, रिझ्युमे आहेत, ते काय करा, मेल करा. मेल करा असं म्हटल्यानंतर सुद्धा तिथं 10,000 लोक त्यांच्या गेटवर जाऊन आले. सांगितलंय काय? मेल करा. डेव्हलपरचाच प्रोग्राम आहे ना, काय ऑफिस बॉय निवडायचं नव्हतं त्यांना, तुम्ही येऊन भेटण्याचं काही कारण नव्हतं. डेव्हलपरचा जॉब आहे आणि त्या जॉबसाठी सुद्धा आम्ही काय केलंय, 10,000 जाऊन आम्ही गेटवर जाऊन आदळलो. हातात ते सीव्ही आम्हाला घ्या, आम्हाला घ्या, आम्हाला घ्या. म्हणजे 25 जागांसाठी जर का आज ही अवस्था असेल तर आपण बघायला पाहिजे की आपण आपली क्षेत्र निवडताना काळजीपूर्वक आणि व्यवस्थित निवडायला पाहिजे. आणि मी जसं सांगितलं त्यातला पहिला टप्पा हा नोईंग आहे, माहिती करून घ्या. तर आपण काय करायला पाहिजे, मी जसं सांगितलं पहिला टप्पा काय असला पाहिजे, नोईंग. आणि मग ह्या पहिल्या टप्प्यातल्या नोईंग मधल्या मग बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी येतील. काय काय येईल, जसं की आपल्या मुलाला मी आता जसं सांगितलं काय आवडतंय. आता आवडतंय त्याला खूप गोष्टी आवडतात. त्याला रील्स करायला आवडतात, ते स्नॅपचॅट वरती ते फोटो टाकायला आवडतात, ते थ्रेड ब्रेक होणार नाही हे कसं बघायचं हे त्यांना आवडतंय. ते बरेचसे गोष्टी आहेत. मग त्यांना पुढचा प्रश्न पडला विचारा, जे आवडतंय त्याच्यातून अर्थार्जन होणार आहे का? पैसे मिळायला पाहिजे. कारण आता काय, आता बाबा पैसे द्यायला लागल्यात, आई पैसे द्यायला लागल्यात, त्यामुळे तो सगळा कारभार चालू आहे. आपण जेव्हा स्वतंत्र करू ते होणार आहे का? बरं, जे आवडतं ते जमतंय का? मला डान्स करायला आवडतं, मला नाटक करायला आवडतंय, म्हणजे हे आयुष्यभर करता येईल का? नाही का? म्हणजे पहिली गोष्ट आवडतंय का? जे काही करायचं डोक्याला ते आवडतंय का? दुसरी गोष्ट जे आवडतंय ते जमतंय का हे बघायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जे जमतंय ते पुढचं 20 वर्ष आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करणार आहे. हे 3 प्रश्न विचारल्यानंतर आपल्या अर्ध्याहून अधिक ऑप्शन्स कळतात. मग आपल्याला नेमकं यायला चालू होतं. आता मी जसं म्हणालो की ही चर्चा चालू असताना आपण एआयच्या म्हणजे कुठल्याही गोष्टी बाजाराचे नियम ठरलेले आहेत बघा. गरजेपेक्षा कुठल्याही गोष्टीचा पुरवठा जास्त झाला की त्याची किंमत कमी होते. मग तो टोमॅटो असू दे, द्राक्ष असू देत, बेदाना असू देत, काय वाटेल असू दे. गरजेपेक्षा पुरवठा जास्त व्हायला लागले काय व्हायला लागतं, त्याची किंमत कमी व्हायला लागते. आणि त्याच वेळेस एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग सारखा कोर्स आहे की ज्याच्यात माणसं मिळत नाहीयेत, रिटायर्ड एअरफोर्स मधली माणसं आणून ती एअरक्राफ्ट मेंटेनन्सची कामं चालू. म्हणजे गरजा कुठं आहेत, आवश्यकता काय आहे, भविष्यातल्या शक्यता काय आहेत, याचा आपण बऱ्याचदा अभ्यास करत नाही. आता हे प्रत्येक पालकाला करता येणं शक्य नाहीये. मग अशा वेळेस काही लोकांना भेटायला पाहिजे की ज्यांना याची नेमकी माहिती आहे, नेमकं बघता येते आणि तशा हिशोबाने जायला पाहिजे. पहिला टप्पा आहे नोईंग. दुसरा टप्पा आहे डुईंग. आता हे सगळं करायला लागतं, बोलून चालणार काय. मग काय आम्ही तसे कलेक्टर बनवतो, त्याला ते काय अडचणीचा विषय नाही. काय होणार आहे, कलेक्टर होणार आहे, काय होणार आहे सांगू पण काय करणार. दुसरा टप्पा आहे डुईंग. ते करायला पाहिजे. आता मला पंकज सर बोलता बोलता म्हणाले, सर मुलांना ते वेगवेगळे बरेच आता छंद आहेत, ते क्रिकेटचा एक नाद लागलाय त्यांना, असं ते बोलता बोलता म्हणाले. म्हणलं सर क्रिकेटचा असतात तरी ते परवडलं असतं, ग्राउंडवर जाऊन खेळले असते. ते ड्रीम इलेव्हनला ते मोबाईल वरती माझी टीम कुठली, तुझी टीम कुठली, हे क्रिकेट आहे त्यांचं. म्हणजे मी जे म्हणालो डुईंग, तिथे गेम निवडून क्रिकेटर होत नसतं. माझे 11 खेळाडू, तुझ्या 11 खेळाडू, तुझी मॅच लावूया, मी माझ्या मोबाईलवरती, तू तुझ्या मोबाईलवरती, ही मॅच. हे नाही. दुसरा टप्पा आहे डुईंग. म्हणजे मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही, हे काली खरं होतं आणि हे आधी खरं. आणि त्याच्यामुळं त्याच्यासाठी आपण काम करायला पाहिजे हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण जसं मी सांगितलं की डुईंग, मग त्यासाठी काय काय लागतं, तो सगळा स्किल सेट आपल्याकडे असला पाहिजे. मी रात्रीतनं
झोपेतनं उठणार नाही. अचानक कोणी कॅज्युअलिटीत आलंय, मी डॉक्टर आहे, मी मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं, रात्रीतनं मला उठायचं होत नाही किंवा रात्री मी उठलो पुन्हा झोपू शकत नाही किंवा मीही काम करायला तयार नाही, त्या माणसाचं मेडिकल हे प्रांत नव्हे. दर 2-3 वर्षानंतर आपल्यात बदल करता येत नसतील तर इंजिनिअरिंग हे त्याचं फील्ड नव्हे. कारण की टेक्नॉलॉजी नावाच्या गोष्टीचं हाफ लाईफ सध्या 1.5 वर्ष आहे. हाफ लाईफ म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचं डिजनरेट व्हायला म्हणजे निम्म्यावर यायला जे काही लागतं त्याला आपण हाफ लाईफ म्हणतो. आपण ढोबळ म्हणूया. टेक्नॉलॉजीचं हाफ लाईफ 1.5 वर्ष आहे. म्हणजे एखादी टेक्नॉलॉजी 3 वर्षानंतर आउटडेटेड होते. तुम्ही 3 वर्षापूर्वीची कार घ्या आणि आता 3 वर्षानंतर नवीन घेतलेली कार बघा, 180 डिग्रीत फरक आहे. म्हणजे त्याच्यात असलेली टेक्नॉलॉजी एकदमच वेगळी आहे. 3 वर्षापूर्वी एकदम वेगळा बाजार होता, आता एकदम वेगळाच बाजार आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी नावाची गोष्ट जेव्हा हाफ लाईफ निम्म्यावरती आलंय आणि आपलं मूल जर का बदलत नसेल, नव्या गोष्टी काय हे जर का बघत नसेल तर ते अजिबात पुढे जाणार नाही. कारण दुसरा टप्पा आहे डुईंग. आपल्या मुलांच्या क्षमता काय, शक्यता काय. आता क्षमता नावाच्या गोष्टीचं जर का मी बऱ्याचदा बोलायचं म्हटलं तर गांधीजी जसं म्हणतात, क्षमता नावाच्या गोष्टीवरती माझा विश्वास नाही, तसं माझंही नाही. क्षमता नावाची गोष्ट वाढवता येते. मी खूप मुलं बघितली आहेत की 7वी 8वी फार चांगलं काम केलेलं नाहीये, मात्र एकदम अंगावर घेतलंय, मनावर घेतलंय, 180 डिग्री बदललेली आहेत. पण क्षमता नावाची गोष्ट नाही. अमुक एक मुलांच्यामध्ये करू शकणार नाही असं मला म्हणत नाही, पण सर्वसाधारणतः आपल्याला अंदाज आलेला असतो. खूपदा आपण जेवढे कष्ट किंवा जेवढे एफर्ट्स घेऊ त्याच्या हिशोबानेच आपल्याला रिझल्ट मिळणार. म्हणजे आंब्याची कोय पुरून चिंच येत नाही. आंबा पुरला तर आंबाच येणार. त्याच्यामुळे कष्टच पुरायला लागणार. टाइमपास घातला, टाइमपास पुरला तर ते टाइमपासच येणार आहे. त्याचं काही पुन्हा फारसं काही हाताला लागण्याची शक्यता कमी आहे. आणि त्यामुळे युनिव्हर्सल गोष्टी काही कधी बदलणार नाही. म्हणजे मी जसं म्हटलं दुसरा टप्पा आहे डुईंग. आपण जे काही ठरवलंय ज्याची माहिती घेतली आहे ते आपण सातत्यानं करायला पाहिजे. एनडीएत जायचंय आणि आम्ही सकाळी उठायला तयार नाहीये, आम्ही व्यायाम वगैरे काही करणार नाही, आम्ही पुशअप पुलअप काही करणार नाहीये आणि तरीही आम्हाला एनडीएत जायचं आहे, ते होणार नाही. भाषेची आमची अडचण आहे, आम्ही इंग्लिश न्यूजपेपर वाचणार नाही, भाषेवरती चांगली कमांड घेणार नाही, अडचण आहे, ते होणार नाही. आणि ह्या गोष्टी आपण बारकाईने बघायला पाहिजे. पहिला टप्पा जसं मी डुईंग, दुसरा टप्पा डुईंग आणि हे करता करता हळूच आपण तिसऱ्या टप्प्यात जातो, दॅट इज बिईंग. आपण होऊन जातो. म्हणजे एनडीएत जाण्यासाठी तिथं जाऊन कोणी कॅडेट होत नाही, तिथं जाऊन कोणी कॅडेट होत नाही. तो आधी कॅडेट व्हावा लागतो आणि मग तो तिथं जातो. आधी डॉक्टर असण्याचा माइंडसेट तयार व्हायला लागतो, ते मुलं मेडिकलला जातात. आधी इंजिनिअरिंगचा माइंडसेट असायला लागतो, ते मुलं इंजिनिअरिंगला जातात. पण निवड एवढ्याच गोष्टी आहेत का, असंही नाही. खूप वेगळ्या शक्यता आहेत. त्याच्यावरती सुद्धा आपण बघायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण मुलांना काय करायला पाहिजे, एक्सपोजर द्यायला पाहिजे. ह्या 3 टप्प्यातून जात असताना आपल्याला लक्षात येते की आपण आपल्या मुलांसाठी करिअर म्हणून काय बघायला पाहिजे. आता बरेचदा पालकांशी मी बघतोय, बोलतोय, तर पालकांचं एकच असतंय, काय ते मुलगा म्हणतो तसं करायचं, आपण काय त्याच्या मनावर जायचं नाही, आम्ही त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलंय, त्याला काय करायचं, त्याला काय कळत नाहीये काय चाललंय, ते तुम्ही उगीच त्याचा गोंधळ उडू नका तसं म्हणून. आपण काय करतोय ते आता पालक पुरोगामी झालाय किंवा पालक बदललाय किंवा पालक नाही अगोदर जसं पालक म्हणतो ते तसंच आम्ही करत होतो, आमच्या वडिलांनी सांगितलं अमुक कर आणि आम्ही केलं, पण आताचा काळ बदललाय आणि मुलगा असं असं म्हणतोय, ते जरा क्रॉस चेक करा. त्या मुलाला त्याचं नाव अख्खं स्पेलिंग व्यवस्थित बऱ्याचदा लिहिता येत नाही. नाव गाव शाळेचं नाव अशी तर बरीच मुलं बघितली 11वीला आली आहेत आणि 10 वर्ष ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचं स्पेलिंग चुकलेलं आहे, गावाचं स्पेलिंग चुकलेलं आहे. आणि त्यामुळं ज्या मुलाचं स्पेलिंग चुकायला लागलंय ते मुलं आपल्या करिअर विषयी काही निर्णय घेईल याची शक्यता कमी आहे. त्यानं कसं ठरलं असतंय, माझा मित्र इकडे चाललाय, आपलं मी पण तिकडं जातो. माझी मैत्रिणी इकडे चालली, मी पण तिकडं जाते. तिच्या गरजा काय, तिचं बॅकग्राऊंड काय, तिच्या भविष्याच्या अपेक्षा काय, याचं त्या मुलाने गणित घातलेलं नसतंय. मग तुमचा रोल काय आहे, तर त्या मुलाच्या हिशोबाने निर्णय घ्यायचा आहे, त्याच्या आवडीनुसारच घ्यायचा आहे. पण त्याच्यासाठी सगळ्या शक्यता ओपन करून दाखवायच्या, त्याला एक्सपोजर द्यायचं. ह्या गोष्टीत हे असं आहे, ह्या गोष्टीत हे असं आहे, ह्या गोष्टीत हे असं आहे, ह्या गोष्टीत हे असं आहे. तुमचं ऐकत नाही असं वाटत असेल किंवा तुमच्याशी तो डायलॉग नाही असं वाटत असेल तर त्या क्षेत्रातल्या लोकांशी त्यांच्याशी बोलणं करून घ्या. मग 4 डॉक्टर मला वाटतं कोणीही वेळ देऊ शकतात की सर मला एक 5 मिनिटं आमच्या मुलाला तुम्हाला भेटायचं आहे, त्याला मेडिकल करायचं आहे त्याच्या डोक्यात आहे आणि तुम्हाला कधी वेळ सांगा, एक 5 मिनिटं तुमची चर्चा करून येतो. एखाद्या इंजिनियरला भेटा, एखाद्या डिफेन्स सर्व्हिसेस मधल्या भेटा, एखाद्या आर्किटेक्टला भेटा, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला भेटा, हे काय करायचं किंवा एखाद्या व्यापाऱ्याला भेटा. हे जे ठरवायचं आहे ते आपण आपल्या बाजूने करायचं. ते आता नव्यानं चालू झालं. म्हणजे मला सर तेही म्हणाले
पालकांचा व्यवसाय आणि मग मुलाच्या डोक्यात आहे की आहे तो व्यवसाय आपण पुढे करायचा, तो वाढवायचा कसा आहे, मग तो आपण MBA करायचा आहे का, BBA करायचा आहे का, त्याच्यातल्या काही शक्यता आहेत का, हे आपण आपल्यापासून अजून काही फारसं बघताना दिसत नाही. आणि त्यामुळं निर्णय घेत असताना आपण त्याच्या सोबत असायला पाहिजे. बऱ्याच पालकांना ही भीती असते की आम्ही आमच्या मुलांच्यावरती एखादा निर्णय टाकला आणि तो जर का काही गुमरांग झाला, उलटा झाला, तर मग उद्या मुलं आम्हाला बोल लावेल की तुम्ही म्हणलं होतं म्हणून मी केलं, मला काय ते करायचं नव्हतं. तर तसं काही नको, ती सामूहिक जबाबदारी म्हणूनच घ्या, ती तुमची जबाबदारी म्हणूनच घ्या. उद्या जरी म्हटलं तरी, म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्याच्यापुढे ऑप्शन ठेवायचं. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4. मला हे असं 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 बरं वाटतंय, याच्या हिशोबाने तू ठरव काय काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. त्यातल्या लोकांना आपण भेटलेलो आहे. याला आम्ही इन्फॉर्म्ड डिसिजन्स, इन्फॉर्म्ड डिसिजन्स म्हणजे काय, पुरेशी माहिती घेऊन घेतलेला निर्णय आहे. सो दीज आर कॉल्ड एज इन्फॉर्म्ड डिसिजन. आपले डिसिजन्स हे इन्फॉर्म्ड डिसिजन्स असायला पाहिजे. आणि ही ज्यावेळेस सगळी रूपरेषा तयार होते, त्याच्यानंतर मग आपण पुढे एक 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 क्वेश्चन आपण पुढे घेऊन जायला पाहिजे. आणि मग मला आता त्याच्यानंतर मला जे चालू करायचं ते मी जसं म्हणालो की आपण इंटरॅक्ट, आपण संवादावर, मी बोलायला लागलो मग अजून मी 2 तास वेगवेगळ्या विषयांवरती बोलत राहू शकतो. याच्यापेक्षा तुम्ही आज कशासाठी आलाय, तुमचे प्रश्न काय आहेत आणि मग तुमच्या प्रश्नांची उत्तरं, हा माझा मूळ कन्सर्न आहे. आणि त्यामुळं पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी बिनधास्त प्रश्न विचारावे. मी जेवढं सांगितलं तेवढंच नाही, काहीही विचारावं. भारतातलंच नाही, भारताच्या बाहेरचंही विचारावं. मी बोलायला तयार आहे, त्याची माहिती पुरेशी माझ्याकडे आहे. आणि त्याच्यामुळं आपण आता हे काय म्हणजे नाही का, कशासाठी आलो आपण आता, तुम्ही जवळपास 1.5-2 तास पालक इथं आलेत, बसलेत, इच्छा असताना किंवा नसताना इथं काहीतरी बघत बसलेत, चहा घेतलाय, मुलांनी काहीतरी ते केलंय. तर व्हॉट आर यू एक्सपेक्टिंग एक्झॅक्टली. आणि मग आपण ते क्वेश्चन आणि ते बिनधास्त विचारा. आणि अमुक प्रश्न विचारू का असं काही नको, तर तुम्हीच विचारलं. म्हणजे माझं म्हणणं काय, आपण मुलांना कसं तयार करावं, तर प्रश्न विचारणारी जनता तयार व्हायला पाहिजे. आणि जर का पालकांनी प्रश्न विचारले तर ते मुलं काही विचारणार नाही. आता ही जशी पालकांची मुलांच्या बाजूने बाजू आहे, तशी पालकांची सुद्धा दुखणी आहे. पालक काय करतात, मुलांना इमोशनल ब्लॅकमेल करतात. इमोशनल ब्लॅकमेल करतात ते कसं करतात, आम्ही तुझ्यासाठी एवढं राब राब राबायचं, एवढे पैसे गोळा करायचे आणि तुला ते घालायचे, तू म्हणजे काय शिकत नको, त्याला ते अजून बिघडते. इमोशनल ब्लॅकमेल करू नका, तुम्ही तुमचं कामच करावं, बरोबर नाही. नाहीतर मग काय करा, आम्हाला हे झेपणार नाही, तुझी फी भरू शकत नाही, तू तुझं काम कर, पैसे कमवत कमी. तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल नाही, त्यालाही काही घेत नाही, दोघेही आपले आपले बरे. तुम्ही कशासाठी करावं लागला, मुलं तर चांगला व्हावं म्हणून करावं लागला. त्याने काय होतं, त्यांना सोल्युशन मिळत नाही त्याला इमोशनल ब्लॅकमेल करणार. उलट तुम्ही हे बघा की तो प्रक्रियेत आहे का, मागच्या वेळेपेक्षा 2 पाऊल आमचं पुढे गेलंय का, हे आपण जरा बघायला पाहिजे. मागच्या वेळेस 12 मार्क होते, त्यावेळेस 13-14 झालेत का, हे जर का होत असेल तर यू शुड बी हॅपी. पहिल्याला 30 पडल्यात तुला, त्याला 35 पडल्यात, नको. आपण काय करूया, ते आपलं मूल मागच्या वेळेपेक्षा वाढलंय का हे बघूया आणि इमोशनल ब्लॅकमेलिंग जरा बंद करूया. आम्ही एवढं काबड कष्ट करणार, एवढं राब राब राबणार, राब राब असते पै पै असं जोडलं, राब राब असा शब्द येतो. बरं आपण राबतो का, आपण राबतोच. बरं अदरवाईज आपण काय केलं असतं, आपण राबलोच असतो, है ना. आणि त्यामुळं आपण ते करायला पाहिजे का, तर पालकांनी सुद्धा आपण जसं म्हणालो की याची जाणीव मुलांना सारखी सारखी करून देणार, ती बोथट व्हायला. तुम्ही 4 वेळा 5 वेळा हा डायलॉग त्याला काम करेल, 6व्या वेळेस म्हणजे भावाने कॅसेट टाकली, आईने कॅसेट टाकली. त्यामुळे तसं नको. त्या मुलांना जर जाणीव करून द्यायची असेल ना, तुम्ही सरळ त्याला घ्या आणि तुमच्या कामावरती 2 दिवस घेऊन जावा. तुम्ही शेतात जर का फवारणी करता तर फवारणी करा, तुमचा जर का व्यापाराचा 2 दिवस जर का त्याला बसवा, बघा, त्याला कळू दे की एका दिवसाचं माझं उत्पन्न किती आणि ते येताना कसं येतं. त्यासाठी तुम्ही डायलॉग मग 2 दिवस नका येऊ देऊ त्याला इन्स्टिट्यूटला, चालतंय आम्हाला. त्याला जर तुम्ही 2 दिवस तुमच्या कामावर घेऊन जाणार असाल तर हे दोन्ही बाजूने आहे. त्यामुळे तेही आपण बघायला पाहिजे. त्याला गणित सांगायला पाहिजे, तुझ्या फीस एवढ्या आहेत, पर डे तुझ्यासाठी एवढं पे होतंय, ते असं असं येतं, याची जाणीव तुला पाहिजे, वेळेची किंमत तुझ्याकडे असली पाहिजे, त्याच्या हिशोबाने काम करायला पाहिजे. इथे बसलेल्या मुलांना मी आता सांगणार आहे की नाही का, पंकज सरांनी ऐकण्यासाठी म्हणजे केवळ मला तुम्ही ऐकावं याच्यासाठी पर स्टुडंट 2-2 हजार रुपये मी त्याच्याकडून घेतलेले आहेत. हा आता पर स्टुडंट 2-2
उद्या आमची मुलं डॉक्टर इंजिनियर होणार, इथल्या मेडिकल इथल्या कुठलं RH असेल, PSC असेल, तिथं मूल ज्यावेळेस काम करतं त्यावेळेस 2 लाख रुपये त्याचा मंथली पगार आहे, 25 दिवस काम करताय आणि 8 तास काम करताय, म्हणजे तासाचे 1000 रुपये एक मूल एका दिवशीचे मिळवत आहे. तासाचे 1000 रुपये मिळवत आहे याचा अर्थ आपण 2 तास सोबत असणार, म्हणजेच तुम्ही मला 2000 रुपये द्यायला लागलेले आहात. तुमच्या वेळेचं मूल्य किती आहे, तर तास इज इक्वल टू 1000 रुपये. एखादी मैत्रीण म्हटली आपल्याला जर जाऊन जर बाजारातून काय काय आणणार, 1000 रुपये तासभर येणार आहे. आपल्या वेळेचं महत्व समजून घ्या, तरच त्यानंतर आपल्याला गोष्टी कळायला येणार. आणि हे करत असताना आपलं मूल प्रक्रियेत आहे का हे आपण बघायला. काल कुठं होतं, आज त्याच्या बरं झालंय का, उद्या त्याच्या अजून बरं झालंय का, पहिला कुठं आहे, शेवटचं कुठं आहे, गोंधळ नको. मग त्याला त्यासोबत बसा, त्याला विचारा काय चुका झालं तुला गणित कळत नाहीये का. बरं याचं पण होतं, गणित कळत नाही म्हणजे थेट जाऊन एकदम शिक्षकांकडे जाऊन धडकतात. मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, हे बघा आमचे पाढेच पाठ नाही आणि आम्हाला ते गणित समजत नाही, मग अडचण होणार आमची. पुस्तकात काय लिहिले आम्हाला वाचता येईल ना, त्याचा अर्थ कळत नाही, आपल्याकडे डिक्शनरी नाही, नव्यानं अर्थ त्याचा बघत नाही, ते जमणार नाही. ते रोज 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 करायच्या गोष्टी, आणि हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत काही ते बांधता येणार नाही. म्हणजे डिकन्स्ट्रक्शन इज द बेस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. असं पूर्वीचं सगळं तोडायला पाहिजे, नव्यानं सगळं बांधायला पाहिजे, तरच आपण 11-12कडून काहीतरी वेगळं अपेक्षित करू शकता. स्पर्धा भयानक आहे हेही लक्षात घ्या. स्पर्धा भयानक आहे म्हणजे काय, नीटला साधारणतः 20 ते 22 लाख मुलं बसतात, 20 ते 22 लाख मुलं बसतात आणि 40 ते 45,000 मुलांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळतात. आता तुम्ही जर रेशो काढला तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल, 2% जास्त मुलांना यश मिळताना दिसत नाही. एनडीएत 5 ते 6 लाख मुलं बसतात, 400 मुलं आणि 19 मुलींना घेतात. 19 मुलींमध्ये साधारणतः 2 लाख मुली बसले असतात, 2 लाख मुलींतून 19 मुली येतात, पण 19 मुली येतातच. आता मागच्या वर्षी आमच्याच इन्स्टिट्यूटमधून 2 मुली रिटर्न क्वालिफाय करून गेलेल्या आहेत. मला तुम्हाला सांगायचं काय, स्पर्धा भयानक आहे आणि त्याच्यामुळं आपण ते चालतंय मग असं म्हणून चालणार नाही. जर काही कष्ट केले नाही तर त्या हाताशी काही फारसं लागणार नाही. पण स्पर्धा भयानक आहे म्हणून स्पर्धाच करायला नको असंही नाहीये, आणि स्पर्धा भयानक आहे म्हणून सगळं ते मी तसं म्हणलं की अगदी त्याच्या डोक्यावर बसून प्रेशर क्रिएट करावं पाहिजे असंही नाही. आपल्या मुलांच्या शक्यता आणि क्षमता बघायला पाहिजे, तर त्याच्या हिशोबाने आपण काम करावं. हे करत असताना आपण प्रोसेस वरती भर द्यायला पाहिजे. जे मगाशी मी बोलताना सांगितलं होतं डुईंग, ते रोजच्या रोज व्हायला पाहिजे, तर ते होणार. आता आम्ही इथं डायरी सारखी एखादी गोष्ट करतो, म्हणजे काय, मुलांनी डायरी लिहायची असते आणि दुसऱ्या दिवशी त्या डायरीवरती सही घ्यायची असते, आणि दुसऱ्या दिवशी डायरीवर सही घेताना बऱ्याचदा पालकांनी त्याच्यावरती सही केलेलीच नसते. त्यावेळेस आम्ही सांगितलं की पालकांनी पण रोजच्या रोज बघायचं. पॅरेंट्स मिटिंगला 11वीच्या पहिल्या महिन्यात अख्खा वर्ग पूर्ण पॅक असतो, आणि त्याच्यानंतर असं होतं की दुसऱ्या महिन्यात अजून जरा कमी, तिसऱ्या महिन्यात अजून जरा कमी, चौथ्या महिन्यात अजून जरा कमी. महिन्यातून 2-3 तास आपण आपल्या मुलासाठी नाही काढू शकत का. मग जर महिन्यातून 2-3 तास आपण आपल्या मुलासाठी काढणार नसू, तर त्याच्यातून आणखी काही वेगळ्या कामाची अपेक्षा ठेवण्यात काही फारसा अर्थ नाही. आपण मोबाईल बघत सांगायचा, हे ते मोबाईल ठेव जरा बाजूला, ते त्याला कळतंय आपण काय सांगतोय याच्यापेक्षा आपण काय करतोय हे मुलं फॉलो करतात, हे लक्षात घ्या. तर तुम्ही सांगता एक आणि करता एक, मग त्याला लक्षात येते कॉन्फ्लिक्ट आहे, डिलेमा आहे, हे काहीतरी वेगळं सांगायला. तुम्हीच वापरू नका, तुमचंच बंद ठेवा, ते आपोआप वापरत नाही. मग ते आपणच वापरायला लागतो. बरं माझे कामाचे असतात, मग कामाचे असतात तर आपण पण कधीतरी घसरतोय, आपण माहिती बघतोय, मग ते आपण टाळूयात. आपले जे कॉमन स्पेस आहे त्याच्यामध्ये ते टाळूयात. मुलाला ते सांगूयात की ते का गरजेचं नाहीये आणि कसं गरजेचं नाहीये. किंवा खूपदा मुलांचे जे काय म्हणजे मुलं तुम्हाला कंपल्शन करतात किंवा तुम्हाला ब्लॅकमेल करतात. अमुक मुलाकडं तो काय आयफोनचा आता क्रेज आहे, भले आफ्टर काय घेणार, पण मग ते त्यानं घेतला तर मलाही तो पाहिजे. त्याच्या हातात स्मार्ट वॉच आहे, माझ्या हातात स्मार्ट वॉच का नाहीये. किंवा तिचे बाबा अमुक गाडी तिला दिल्या जातात 11वीतच, आणि मग मला पण पाहिजे, असं सगळं पण चालू. त्या वेळेस आपण आपल्या मुलांना पुन्हा ते सांगायला पाहिजे. म्हणजे आपण मुलांना शोधत जायला पाहिजे असं अजिबात नाही. त्याच्या गरजा, त्याच्या आवश्यकता आहे का, त्या सगळ्या गोष्टी तपासून रिझनिंग करून त्याच्यासोबत एक चांगला संवाद करून मग आपण तो निर्णय घ्यायला पाहिजे. आपण रॅन्डमली ती म्हणतीये की त्याच्या गावातली मित्राकडे तिच्या मित्राकडे म्हणून आपण करायला नको. किंवा खूपदा अनावश्यक गोष्टी पण देतो, असंही होतं. मुलाकडे फोन असणं हे आपल्याला सुद्धा बरं वाटायला लागतंय. मुलाच्या गळ्यात आत्ताच 4 तोळ्याची चेन असते, हातात काय तर ते ब्रेसलेट दिलेलं असते.
मग त्याला हे आपण आयुष्यात काही करायला पाहिजे याची गरज वाटत नाही. हातात ऑलरेडी ते 4 तोळ्याचं आणि इथं गळ्यात 4 तोळ्याचं घालून फिरत असेल तर ते काही पुन्हा उद्या करणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या जर का आपण बारकाईने बघायला लागलो तर मग आपल्याला लक्षात येईल की आपण भविष्यात पुढे काय करणार आहोत, कसं करणार आहोत. आपलं मुलं इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, चांगले पैसे कमवेल. पैसे कमवणं हे सुद्धा अंतिम पूर्ण ध्येय नाहीये, हेही आपल्या मुलांना सांग. तुमच्या आमच्या वेळेचा काळ कदाचित वेगळा होता. आपण समाधानी होतो. आपल्या मुलांनी कमीत कमी समाधानी तरी राहावं एवढी माफक अपेक्षा सुद्धा आपल्याला असायला पाहिजे. मग हॅपीनेस काय आहे, समाधान नावाची गोष्ट काय. आपली मुलं डोक्याने जेवढी शार्प आहेत तेवढीच इमोशनली इंटेलिजंट आहेत का हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. नाहीतर मग आपल्याला कौतुक असेल, त्याला राग आला म्हणजे मग त्याला काही सहन होत नाही. अरे हे कौतुक करणारी गोष्ट नाही, त्याला समजवा राग आला तो हाताळायचा कसा आहे. तिला एकदा राग आला डोक्यात राग दिलेलं मग ती काय तोडफोड करते. हे आपण आपल्या मैत्रिणीला किंवा आपल्या एखाद्या पाहुण्याला एकदम असं भारी सांगत असतो. तसं नको. त्याला सांगा आलेला राग कसा हाताळायला पाहिजे. एखादी कोणतं काहीतरी म्हणते आणि मग हिच्या डोक्यात ते कानात गेलं की 2 तास पुढचे ते चालू किंवा अख्खा दिवस तेच चालू. ती अशी अशी म्हणली, असं म्हणाली आणि ते आपल्या मुलांना हाताळता येत नाही. आपण हेही लक्षात घ्यायला पाहिजे आपली मुलं इमोशनली इंटेलिजंट कशी होती. आणि हे जोपर्यंत या सगळ्यांचा गणित बसणार नाही तोपर्यंत जाणार नाही. बघा कर्मवीर अण्णा जसे सांगून गेले की मन, मेंदू आणि मनगट हे तिन्ही आपल्याला बळकट करायला पाहिजे. मग मन म्हणजे काय, आता मी जसं सांगितलं पिअर प्रेशर नको, इमोशनल इंटेलिजन्स तो असायला पाहिजे. मेंदू म्हणजे काय, ज्यात आपल्या वर्गात शिकवायला ते. आणि मनगट म्हणजे काय, उत्तम शरीर असायला पाहिजे. आणि ह्या 3 गोष्टींची पायाभरणी काय, ह्या 3 गोष्टींची सुरुवात आपण पालक म्हणून विद्यार्थ्यांना जर का करून दिली तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो प्रत्येक मुलं 12वी नंतर क्लिक होईल असं काही नाही. काही मुलं ग्रॅज्युएशन नंतर क्लिक होतील, काही मुलं पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर क्लिक होतील. पण ती क्लिक होतीलच कारण त्यांच्या ह्या 3 गोष्टी स्ट्रॉंग आहेत. त्यांना हे कळतंय काय ऐकायचं, काय ठेवायचं, काय बाहेर सोडायचं. आणि हे ज्यावेळेस कळायला लागतं त्यावेळेस आपण त्यांना वेगळं काही द्यायचं नाहीये. प्रक्रिया ओरिएंटेड आपण राहिला. आता मला तुमच्याकडून काही प्रश्न अपेक्षित आहेत. मी जसं सांगितलं काहीही विचारा आणि त्याच्यावरती आपण बोलूया. आणि मग काही करिअर ऑप्शन्स विषयी म्हणजे हे प्रश्न करिअर विषयी असू शकतात. तुम्ही काहीतरी ऐकलेलं असतंय, कुणाला तरी ऐकलेलं असतंय, बऱ्याचदा असंही होतं. आपण काय ऐकतोय त्याच्या हिशोबाने आपण आपली मतं ठरवतोय नेमकं न बघता. कारण नेमकं बघायला कष्ट करायला लागतं, जायला लागते, भेटायला लागते त्या माणसांना, असं सगळं होतं. आता तुमचे काही प्रश्न असेल तर ते आपण प्रश्न घेऊयात आणि आपण मग पुढच्या टप्प्यात जाऊया. प्रश्न कोण मुलं घेणार का? वा थँक्यू. 1.5 सेकंद ब्रेक केलास. संग्राम सर या मुलीला एक पेन द्या. सर आता जे मोस्टली कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये स्किल्स बघते. किती जर एज्युकेटेड असलं तरी स्किल्स असल्याशिवाय जॉब भेटत नाही. हो खरं. तर एज्युकेशन स्किल्स करून जर ग्रेट स्किल्स वरती घेतलं. हो खूप चांगला आणि मस्त प्रश्न विचारला. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग सच अ क्वेश्चन फ्रॉम क्लास 10. ओके. तिनं प्रश्न विचारला की स्किल्स बघतायत असं सांगितलंय आणि एज्युकेशन नावाच्या गोष्टीऐवजी स्किल्स घेतलं तर ते अधिक बरं नाही का? त्याचं तात्विक आणि तांत्रिक उत्तर हो स्किल्सच बघायला पाहिजे. पण एज्युकेशन आणि स्किल ह्या 2 गोष्टी पुन्हा असं आपण काळं पांढरं केल्यासारखं वेगळं वेगळं नाही. एज्युकेशन मधून स्किल घेता येतंय आणि त्यामुळे अशा एज्युकेशनचे सेक्टर शोधायला पाहिजेत, अशा जागा शोधायला पाहिजेत की जिथे आपण स्किल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. ते पॅरलली सुद्धा करता येणं शक्य आहे. हे काही म्युच्युअली एकमेकाला एक्सक्लुझिव्ह नाही. हे घेतलं की हे घेता येत नाही, हे घेतलं की हे घेता येत नाही असं नाही. या दोन्ही गोष्टी एकत्र करता येणं शक्य आहे. त्यामुळे एज्युकेशन आणि स्किल हे दोन्ही पाहिजे. त्याच्यात सुद्धा कॉम्पिटिशन पुन्हा आहेच. तू जसं म्हणलीस खूप कॉम्पिटिशन आहे त्याच्यामुळं स्किल बघितलं जातंय का, तर तिथेही ती स्पर्धा असणारच आहे. तिने जो प्रश्न विचारला तो अजून एका फॅक्टला लागू होतो बघा. परवा रिसेंटली मी वाचलं की 100 इंजिनियर्स पैकी 91 इंजिनियर्सना नोकरी देण्याच्या लायकीचे नसतात. ते म्हणाले नॉट एम्प्लॉयबल. मी आपलं लायकी नसतात असं ढोबळ शब्द वापरलाय. त्यातल्या 3% लोकांनाच नोकरी देऊ शकतात आणि 6% लोकांचं ट्रेनिंग घ्यायला लागतं. म्हणजे 100 पैकी 3 इंजिनियर्सच असे आहेत की ज्यांना रेडीमेड उचलता येणं शक्य आहे. दॅट वॉज हर क्वेश्चन की स्किल नावाची गोष्टी यायला पाहिजे का. त्याच्यासाठीच आपण उत्तम कॉलेजेसमध्ये जायला पाहिजे. उत्तम कॉलेजमध्ये जाण्यासाठी 11वी-12वी काबाड कष्ट करायला पाहिजे, बेदम काम करायला पाहिजे. तुम्ही काम म्हणलो मी अभ्यास म्हणतो का नाही. अभ्यास म्हणजे असं एकदम भारी वाटतं तसं विषय काय, काम करायला. आपले आई वडील काम करायला आपण पण काम करायला. आपण 2 वर्ष उत्तम काम करायचं आणि अशा युनिव्हर्सिटीज कॉलेजेसमध्ये बघायचं की तिथे एज्युकेशन स्किल याचं चांगलं अमलगमेशन झालेलं आहे.
थँक्यू. व्हेरी गुड क्वेश्चन. क्वेश्चन नाही. अद्विती. अद्विती. हा. होळी नाही यायचंय का? नाही. मैत्रीण लगेच नको. होळी नको. माझा नंबर दुसरा आहे. येस सर. क्वेश्चन विचारला तरी चालेल सर. पूर्वीचा काळ आताच्या काळातल्या फरकामध्ये थोडीफार या नवीन पिढीची कुठून नावा लागली. खरं आहे. आमच्यासारखे जे लोक चालत चालत त्यांची कॅपॅसिटी जाणून घेतो, पण आमचं मत व्यक्त करताना पुन्हा डोमेस्टिक प्रॉब्लेम तयार होतो. बरोबर. बरोबर आहे. खरं आहे. त्या सगळ्या बरोबर त्या मुलाची भूमिका काही नसते. मग आपण त्याची कॅपॅसिटी किती आहे हे जाणून सुद्धा काही अनेक कारणांना मग त्या फील्डमध्ये त्यांना पाठवतो. आता हा प्रॉब्लेम बाहेर घेण्यासारखा नाही. बरोबर. आणि मुळात आता काय झालं, पुढच्या एमला गाठण्यासाठी पूर्वी आम्हाला संधी होती. म्हणजे ग्रॅज्युएट जरी झालं तरी दुसरा शोकातून मुलींना मार्गाला लागलं. आज त्याची गॅरंटी आम्हाला जाणून होते. प्रत्येक क्षेत्रात एकाच क्षेत्रात असं म्हणत नाही. त्या सगळ्या बरोबर त्या मुलाला असं काय आपण उद्दिष्ट देऊ शकतो की बाबा हे केलं तर हे होईल. आता आमच्या वेळी म्हणायचे हे ठीक बघ शाळा, मी BA ला आहे का BSc ला आहे का BCom ला काही माहिती असून सुद्धा, पण त्याला गॅरंटी की बाबा हे झालं की हा मुलगा मार्गाला. आता त्याच्यामुळे काय झालं, एक तर आधुनिक टेक्नॉलॉजी म्हणून मुलांना बऱ्यापैकी कळायला लागलं की यंग जे आहे त्याच्याबरोबर आमच्यासारख्या लोकांना सुद्धा कळायला लागलं. म्हणजे थोडं नव्यासूत्र ते मुलाला बी येतच, थोडं नव्यासूत्र त्या लोकांना बी येत. आणि त्या मुलाची कॅपॅसिटी त्यामुळं कशी आहे काय आहे जाणून घेऊन त्या क्षेत्रात जर टाकलं तर कधी कधी त्यांच्या मनात आपला मित्र तिकडे गेला, तो तिथे गेला, तो तिथे गेला आणि मला मात्र तिकडे टाकलं. त्या सगळ्या प्रॉब्लेम मधून आता जरा हे किचकट वाटायला. तुम्ही सांगितलं हे सगळं आम्हाला ते लागू पर्याय नव्हता म्हणून. आता नाही तसं झालं. एक तर अति लागू म्हणा किंवा आर्थिक दृष्ट्या म्हणा बऱ्यापैकी कुटुंबाचा जरा वर आल्यामुळे त्या मुलाला किंमत कळत. हा एक तोटाच आहे. पण ते हे कधीही टाळता येणार नाही, हे घडतच झालं. अशामुळे काय झालं, निगेटिव्ह विचार लोकांच्या मनात फार आला. सत्य परिस्थिती खरंच आहे. आता ह्याच्यावर काय उपाय, पण आपण जे आता बोलतो हे ठराविक मर्यादित असेल तर ते जाणीव हा होईल. आज प्रत्येक सूर्यपावसाचे पुढे कसं हाच प्रश्न त्याच जे निर्णय घेता येत. माझं स्पष्ट मत मी सांगितलं. मी सुद्धा मोठ्या शाळेचा मुख्याध्यापक होतो. भाजपी असं मिटिंग होत होत्या. आम्ही कितीही सांगितलं तर त्या पालकापेक्षा मुलाच्या मनावर परिणाम कमी. पालक काळजी करणार, पाल्यामध्ये काळजी करणार. पण हे आता ही चित्र आम्हाला बघून हे जरा मला जाणवते. आज मी मुद्दाम भाषण ऐकावं, माझी काही इच्छा नव्हती. मी आता ह्यातून बाहेर पडायला पडतोय. पण म्हणजे नेमकी काय सांगतात, कसं सांगतात, काय बरं वाटलं ऐकून, समाधान वाटतं. पण भविष्याच्या दृष्टीनं कितपत सक्सेस आहे तुम्ही रेशो सांगितलं असेल. जर 100% 100 मुलांचं 3च कोणाचं बघितलं असेल तर त्या मुलीचा प्रश्न काय गंभीर आहे. मुलीची कौतुक करतो, स्किलला मी महत्व दिलं पाहिजे. स्किल बरोबर एज्युकेशन झालं. तुम्ही फार छान बोलला, आभारी. थँक्यू सर. थँक्यू. सरांनी मी जसं सांगितलं माझ्या बाजूने ते सांगणं सोपं आहे, हाताळणं किती अवघड आहे हे सरांना सांगायचं की आमचा गोंधळ असा उडला. आम्हाला जाणवत आहे त्याची क्षमता काय आहे किंवा आम्हाला जाणवत ते मूल काय करू शकतो. आणि अशा वेळेस अन्य काही कारणांनी मी जसं सांगितलं म्हणजे तो सोसायटल प्रेशर आहे की हे काय म्हणतील ते काय म्हणतील. म्हणजे आपल्याकडे तसं होतं
10वीला 90च्या वरती पडले आणि आपण मुलाला कॉमर्सला घातलं हे सगळे असं पोहे म्हणतात कॉमर्स मग नाही का म्हणजे मला ज्याला म्हणायचं आहे की सोसायटीचं प्रेशर हे सरांना नेमकं सांगायचं. सर आता तुमच्या आणि माझ्या मध्ये नाही का आपण एक एज्युकेटर म्हणून तुमच्यानंतर तुम्ही जी कदाचित चर्चा करत होता आज 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर मी पुन्हा ती करायला लागलो. म्हणजे ती ज्योत अजून सुद्धा तेवत आहे कुठेतरी ते चालू आहे. आपण आपल्या पुरतं काय करायला पाहिजे आपण आपल्या पुरता प्रकाश द्यायला पाहिजे. मग आपण काय करायला पाहिजे आपण हे आपल्या घरातून चालू करूया. म्हणजे उदाहरणार्थ काय श्रमसंस्कार नावाची गोष्ट याला उत्तर काय मगाशी मी जे म्हणलो पण आहे की आपल्या व्यवसायासाठी आपली मुलं कदाचित आता हीच नाही तुमची लहान मुलं असतील तर त्यांना आत्तापासून तो व्यवसाय ते 2 दिवस ते रविवार आहे ना ते मोबाईलवरती ड्रीम 11 खेळण्यापेक्षा त्याला दुकानात पुढे बांधायला ठेवा. तिथं लक्षात नाही श्रमसंस्कार नावाची गोष्ट म्हणजे मी नवोदय विद्यालयामधून शिकलोय मी डॉक्टर आहे आमच्या घरचं उत्तम आहे माझ्या आई वडील दोघेही शिक्षक त्यामुळं घरचं बरं आहे आमच्या आणि असं असताना सुद्धा डॉक्टर झाल्यावर आमच्या घरी आजही 2 म्हशी आहेत मी म्हशीचं शेंगदाण काढत होतो. आमच्या शेजाऱ्यांनी एकदा वडिलांना म्हणाले की अहो डॉक्टर आहे पोरगं आणि त्याला तुम्ही शेंगदाण काढायला लावताय काय तुमच्याकडे अडचण असेल तर मी येऊन तुमचं शेंगदाण काढतो पण त्या डॉक्टरांना काढायला लावू नका. आमच्या वडिलांनी त्याला उत्तर दिलं होतं त्याच म्हशीचं दूध प्यायला तर त्याला वाईट वाटत नसेल तर शेंगदाण काढायचं वाईट वाटत काही कारण नाही. हा श्रमसंस्कार हा काय श्रमसंस्कार आणि त्याच्यामुळं सरांच्या प्रश्नाचं उत्तर जसं आपण सर म्हणाले की आमच्यात थोडंसं कॉन्फ्लिक्ट होतंय किंवा डोमेस्टिक वातावरण थोडंसं खराब होतंय की आम्हाला ते जाणवतंय आम्हाला ते कळतंय पण आम्हाला ते निर्णय घेता येत नाही. त्याच्यासाठी सर आपल्याला संवाद ठेवायला पाहिजे ती एका दिवसाची गोष्ट नाहीये. म्हणजे आता आपण कदाचित 10वी नंतर चर्चा करायला लागलोय आपण हा संवाद सलग ठेवूया कदाचित 12वी नंतर तरी आपल्याला मुलाला योग्य अयोग्य याच्यातला फरक कळायला लागेल. जे मुलं 8वीत आहे त्याला 10वीत कळायला लागेल जे मुलं 6वीत आहे त्याला 8वीत कळायला लागेल आणि हे प्रत्येकानं आपल्यासारख्या माणसानं करायला पाहिजे की ज्यांना हे कळायला लागलंय. आणि मग मी म्हणालो की तो एक क्रिटिकल मास फिजिक्स मध्ये एक संकल्पना आहे क्रिटिकल मास नावाची एकदा अनुभव त्याच्यावरती आधारित आहे की तो क्रिटिकल मास एकदा फुटला की मग ते मल्टिप्लाय व्हायला लागतं आणि हळूहळू सगळीकडे जायला लागतं. तो क्रिटिकल मास आपण व्हायला पाहिजे की ज्यांच्यात संवाद आहे मुलांना योग्य काय अयोग्य काय ह्याच्यात फरक करता आला पाहिजे आणि ते घेऊन जाता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय यशाची व्याख्या केवळ IIT किंवा नीट मध्ये जाणं किंवा NDA जाणं हे नाही हेही आपण लक्षात घेऊ. म्हणजे उत्तम चहाचा स्टॉल आहे काय म्हणतो अगदी येवले असेल हरमन असेल आज सांगितला त्यांच्या जर का बॅलन्स शीट बघितलं तर चक्रावणारा बॅलन्स शीट म्हणजे आपल्या मुलाने कष्ट करून मिळवलेला एक छदाम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे हे आपण मुलांना सांगायला पाहिजे. पण त्यासाठी सगळीच मुलं काय डॉक्टर व्हायला पाहिजे सगळीच इंजिनियर व्हायला पाहिजे सगळीच IIT द्यायला पाहिजे अशी नाही. अगदी चितळ्याला घेतलं तर काय गवळी म्हणायला लागेल त्यांना. मग आज अब्जावधाची लढत असणारा माणूस कोण आहे गवळी आहे. म्हशीचं शेंगदाण काढून सुरुवात म्हशीच्या शेंगदाणापासून झालीच नाही मग 100 वर्षापूर्वी 125 वर्षापूर्वीच्या सुधी म्हणजे मला सांगायचं काय श्रममूल्य आपण मुलांपर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगवेगळे करिअर ऑप्शन सांगायला पाहिजे हे म्हणजेच ते असं नाहीये. आणि याच्यासाठी आपण आता मुलांचं बोट धरून 10 ठिकाणी फिरायला पाहिजे. आपण ते थोडंसं कष्ट घ्यायला पाहिजे याच्यातून तो संवाद जाईल आणि मग हळूहळू मुलांना कळायला लागेल की काय निवडायचं. बरं हे सगळं करत असताना आपल्याला जे वाटतंय ते त्या मुलाने करावंच असाही आपला हट्ट नको. त्यानं 2 गोष्टी होतील आपला ताण कमी होईल डोमेस्टिक वातावरण अजून चांगलं राहील म्हणजे घरातलं वातावरण अजून चांगलं राहील. आपण सुद्धा हे करत असताना केवळ प्रक्रिया म्हणून हे केलं आपण आता बुद्ध व्हायला पाहिजे. हे असं आहे हे तुझ्या पुढे ठेवलंय काय निवडायचं हे तुझं आहे पण तो ऍटलिस्ट आपण त्या गोष्टींचं एक्सपोजर मुलांना द्यायला पाहिजे. आणि मी जसं म्हणालो ते एक्सपोजर देऊयात श्रमसंस्कार त्यांना दाखवूयात. आज इथं खूप लोक आहेत की कष्टाच्या जोरावर मोठी झालेली लोक आहेत. आता आमच्या मुलांची अडचण काय झाली आहे ते बघताना एकदम असं कुणीतरी श्रीमंत काही मुलं सर मी बऱ्याच ठिकाणी जातो आणि मला विचारतात की मी असं एक सेशन घेत होतो करिअर काउन्सिलिंगचा तिथे एका मुलाला मला विचारलं सावकार कसं व्हायचं असते ते सांगा. मी डोक्याला हात मारला म्हणजे त्यांच्या डोक्यात काय झालंय सावकार कसं व्हायचं सावकारी करायला काय करायला लागतं त्यांच्या पुढचे आयडॉल चेंज व्हायला लागलं हे लक्षात घ्यायला पाहिजे. काही जण विचारतात सर ते मी 11वी सायन्स करता करता ते स्टॉक्स आणि त्या शेअर मार्केटचं काही करू का. अरे तुला ते शेअर मार्केटचं धड स्पेलिंग लिहिता येणार नाही बिटकॉइन करन्सी धड तुला लिहिता येणार नाही तुझं म्हणजे मी बिटकॉइन करन्सीत पैसे टाकू का. हे कुणाचं तरी कुठून तरी ऐकून ते सोशल प्रेशर क्रिएट व्हायला लागलंय ते आपल्यावरती डंप करतात. त्यामुळे काही गोष्टींना आपण हे निषिद्ध करायला पाहिजे जसं की मोबाईल नावाची गोष्ट तुम्ही म्हटलं की त्यांच्या हातात मोबाईल आलाय आणि त्यामुळं
खूप साऱ्या गोष्टी कळतात, पण याच्यात अनावश्यक गोष्टीचाच भरणा जास्त झालाय नेमकेपणा. म्हणजे जसं की आता एनडीएची एक्झाम किती मार्काची असते असं सांगा, किंवा नाटाची एक्झाम किती मार्काची असते असं सांगा. आर्किटेक्चर होण्यासाठीची एक्झाम जर आता किती मार्काची असते सांगा. एका जरी मुलाने उत्तर दिलं तर प्रत्येक मुलाला मी 500-500 रुपये देईन. एनडीएचं स्ट्रक्चर सांगा, हे तरी एकाही मुलाला उत्तर दिलं तरी मी त्याला 500-500 रुपये देईन. म्हणजे आम्ही नेमकं काय बघायचं याचं अजून आमचं ठरलेलं नाही. माहिती खूप आली आहे, पण आपण काय घ्यायचं हे आपल्याकडे अजून ठरलेलं नाही. म्हणजे आपण जसं म्हणतो की त्याचा वापर काय करायचा ही अडचण झालेली आहे. पण सरांनी जे सांगितलेले मुद्दे आहेत यासाठी आपण काय करायला पाहिजे, मुलांच्या सोबत तो संवाद सातत्यानं ठेवायला पाहिजे. आपण जरासे लेट झालोय, पण इथून पुढच्या काळात सुद्धा ती प्रक्रिया आपण करायला पाहिजे. आपण आपल्या मुलांना कष्ट म्हणजे काय ते सांगायला पाहिजे. आपल्याकडे घरात येणारे पैसे कसे येतात हे मुलांना दाखवून द्यायला पाहिजे, किंवा आपण एखाद्याच्या घरात कसे येतात हे दाखवून द्यायला पाहिजे. आणि हे तोपर्यंत होणार नाही. आता कदाचित आपण पायापुरतं कट करू पण बघा. 11वी आपण तेवढंच पायाखालचं बघितलं, सीईटी नीट केलं, पण मी खात्री देतो याची किंमत त्यांना आज कळली नाही तरी उद्या जाऊन ते पडणारच आहे. जितक्या लवकर आपण या गोष्टीची त्यांना समज देऊ तितकं ते उत्तम. थँक्यू सर, फार छान मुद्दा या निमित्तानं मांडला. येस सर, 10वी नंतर डिप्लोमा आणि त्याच्यानंतर डिग्री, म्हणजे MIT सारखे इन्स्टिट्यूट आता पॅकेजेस देतात की 6 वर्षाचं तुम्ही आमच्याकडे डिप्लोमाला ऍडमिशन घ्या आणि 6 वर्षानंतर डिग्री करून बाहेर पडा. मग हा पर्याय योग्य की 12वी नंतर मग डिग्रीला घेतलेलं योग्य? आता सर जसं तुम्ही म्हणाल की काही लोकांनी ते पॅकेज का दिले तर डिग्री आणि डिप्लोमा दोन्हीचे ऍडमिशन ते फिक्स होऊन जातं असं थोडंसं आहे. यात मला जरा अडचण दिसते 2 कारणांसाठी. पहिलं कारण हे की त्यांनी आता करून देताना ती करायची सोय केली, पण डिप्लोमाच्या सगळ्याच मुलांना घेतो म्हणले तरी सुद्धा त्यांना तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. का शक्य नाही सर? मी जसं म्हणालो की सेकंड इयरला ते डिप्लोमाची मुलं डिग्रीला घेणार आहे आणि ते 20% कितीला घेणार आहे, तर ते 10% म्हणजे एखाद्या MIT आपण म्हणूया 50 जागा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या होत्या. पूर्वी 10 मुलांना सेकंड इयरला घेता येणं शक्य होतं 20%. आता ते 5 मुलांना घेणार. म्हणजे डिप्लोमा मधल्या सुद्धा अर्ध्या मुलांना त्यांनी जे कमिटमेंट दिलंय ते त्यांना पाळता येणार नाही, आणि अजून एखादं कॉलेज त्यासाठी उभं करावं लागेल. आज तशी अवस्था नाहीये, कारण 48,000 जागांपैकी 36,000 जागा भरल्या, त्यांनी 12,000 जागा रिकाम्या आहेत. अशा अवस्थेत अजून कुठलं तरी एखादं इंजिनिअरिंग कॉलेज काढून ह्या मुलांना तिथं मी घेतो भरतो याची शक्यता फार कमी आहे. बरं, ऑप्शन्स फार लिमिटेड राहतात. 10वी नंतर कुठलं करिक्युलम करायचं याचं बऱ्याच मुलांना अजून समज आलेली नसते. आणि त्यामुळे बऱ्याचदा माझा सल्ला या बाबतीत असा असतो की आपण 11वी बघायला पाहिजे, त्याच्यानंतर डिग्रीला जायला पाहिजे तांत्रिक बाबीचा. येस सर. आणि कॉलेजेसमध्ये असं होतं की काही मुलं न अभ्यासाला डिग्री घेऊन जॉब करते, मग ते मुलं प्रेशराइज होतात आणि सुसाईड करतात. त्यांना ते कळत नाही की आपण स्वतःसाठी करतोय, स्वतःसाठी शिकतोय, त्याला कसं रिअलाइज करायचं? म्हणजे त्या मुलाने कसं रिअलाइज करायचं की आपण हे सगळं हे समजत नाही की आपण सुसाईड केल्यानंतर कुणाला फरक नाही पडणार, स्वतःसाठी शिकतोय, स्वतःच्या भविष्यासाठी शिकतोय, स्वतःला रिअलाइज कसं करून द्यायचं? ही 10वीलाच आहे. नाही, त्याचा प्रश्न फार गंभीर आहे. काय विचारलं तिचं म्हणणं काय सांग. ती म्हणतीये की बाहेरून एवढं प्रेशर यायला लागलंय की मी खूप कष्ट करायला लागले. समजा कोणी जी कोणी एक्सपायटेड किंवा कोणी विद्यार्थी आहे, ती खूप कष्ट करतेय आणि कष्ट करून ती शिकत असताना तिला पॅरलली ती इकडे बाजूला बघतीये, तर लक्षात येत आहे की असा एक माणूस पळायला लागलाय की जो ऑलरेडी जॉब करायला लागलाय, त्याने डिग्री कुठेतरी घेतलीये. आणि मग हिला प्रश्न पडलाय मुळात मी शिकायलाच का नाही, एवढं कष्ट मी कशासाठी घेऊन ज्यावेळेस हा कार्यकर्ता सहज ते कुठेतरी घेऊन यायला लागलाय आणि माझ्यापेक्षा जास्त पैसे करता कमवायला लागलाय. आणि मग ही विद्यार्थी त्याच्यात घेऊन ते काय आत्महत्या वगैरे करतात असं तिने मला सांगितलं. तिचा प्रश्न पुन्हा फार जेन्युइन आहे. म्हणजे आपण हे कसं रिअलाइज करायचं की हे सगळं कशासाठी चाललंय. तर मुळात शिक्षणाचा हेतू पैसे मिळवणं हा केवळ 1/3 आहे. 2/3 त्याच्याही पेक्षा
तुम्हाला खूप आजूबाजूला माणसं सापडतील की जी शिकलेली नाही तर तरी शहाणी आहेत. खूप आजूबाजूला माणसं असं सापडतील की खूप शिकलेत आणि तरी शहाणे नाहीये. याचं लक्षात. पैसा मिळवणं, अर्थार्जन हे जसं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याच्यातला अर्थ म्हणजे खरं तर 25%च, मी 30% सुद्धा जास्त म्हणालो. सगळ्या शिक्षणाचा हेतू हा केवळ 25% जे अर्थ नावाची गोष्ट आहे ते मिळवण्यापुरताच आहे. मग धर्म म्हणजे काय? आता आपण जे काही हिंदू मुस्लिम म्हणालो तो धर्म नाहीये. मी व्यक्ती म्हणून, मी समाजाचा एक भाग म्हणून मी काय करायला पाहिजे, माझी वागणूक कशी असायला पाहिजे, मी इथल्या सोसायटीला अजून काय द्यायला पाहिजे, हे म्हणजे आता नव्यानं धर्म आहे. अर्थ मी सांगितलं. मी माझं जे काही काम करायला लागलोय ते अगदी इंटिग्रिटीनं इथिक्सनं करायला लागलोय का, म्हणजे ऑल टुगेदर पुन्हा हॅपीनेस नावाची गोष्ट महत्वाची आहे. आणि मग याच्यातून आपण मोक्षापर्यंत जाणार आहे. म्हणजे जी मी आता सर्वांना सांगितलं की आपण बुद्ध व्हायला पाहिजे. बुद्ध व्हायला पाहिजे म्हणजे काय, आजूबाजूला काय घडायला लागलं याच्यावर आपल्यावरती इम्पॅक्ट येता कामा नये. हे ज्यावेळेस आपण म्हणायला लागलोय म्हणजे शिक्षण आणि अर्थार्जन याचा संबंध केवळ 25% पुरता आहे, हे स्वतःला समजवायला पाहिजे. म्हणजे आपण खूपदा एखादं छान गाणं आपल्या कानावर पडतं आणि जे शिकलेलं मुलं आहे त्याला ते काय कळतच नसेल त्या गाण्याचा अर्थ काय, म्हणजे तो नुसता आलाय आणि एका जनावरासारखं कदाचित पैसे कमवायला, खायचं टाकायचं, खायचं टाकायचं एवढंच होतं. ते छान गाणं आपण आपल्याला समजतंय का, आपण काहीतरी छान वाचायला लागलोय, ते छान वाचण्यात आपल्याला जो आनंद मिळतोय, आपण एखाद्या ठिकाणी जाऊन बोलायला लागलोय, 4 लोक आपल्याला ऐकायला लागली आहेत, दॅट फील्स गुड आणि त्याच्यासाठी आपण शिकायला. मग असं हे भारतीय लोकांनी म्हणायचं का की हा एवढा शिकलाय पण त्याला जॉब नाही, म्हणजे काय उपयोग शिकून? हो. म्हणजे असं का बोलतो? आता ते काय झालं, त्यांना शिकताना सुरुवात करताना जॉब मिळवायचं हे एकमेव लक्ष ठेवलं. तर तसं असतं का, आपण काम करूया म्हणजे माणसं कमीच आहेत. म्हणजे उत्तम प्लंबर होऊया, उत्तम सुतार होऊया, उत्तम इलेक्ट्रिशियन होऊया. याचं लक्षात कुठलंही काम करायला पाहिजे. त्याची अडचण काय, त्याच्यावर श्रमसंस्कार झालेले नव्हते आणि त्यामुळे त्याच्या डोक्यात एकच आहे, मी इंजिनिअरिंग केलं म्हणजे मी इंजिनियर होणार. नॉट नेसेसरी. आता मी डॉक्टर आहे, मी शिक्षक म्हणून काम करतो. मग मला आज म्हणलं सर बरं असं पण नाही की मी थेट शिक्षक झालोय. म्हणजे वयाच्या 29व्या वर्षीपर्यंत मी सुद्धा तयारीच करतो. म्हणजे मी युपीएससी करतो. मी 5 वर्ष युपीएससी तयारी केली. लोक म्हणलेच असते, अरे काय होणार आहे, कसं होणार, छान चाललंय, व्यवस्थित चाललंय. येतं लक्षात. त्यामुळं आपल्या शिक्षणाचा केवळ अर्थार्जनाशी संबंध आहे असं अजिबात नाही. तर मग आता ऍक्च्युअली मध्ये काय म्हणतात लोक की त्यांच्याकडे पैसा नाही म्हणजे सक्सेसफुल नाहीये, त्याच्याकडे पैसा आहे म्हणजे सक्सेसफुल आहे. पण ऍक्च्युअली सक्सेसफुल म्हणजे स्वतः पीसफुल आहे, स्वतः समाधान असं होतं. मग लोकांचं माइंडसेट का चेंज होतं? लोकांचा कशाला करायला पाहिजे, आपण डिस्टर्ब लोकांच्या माइंडसेटने होत नाही, आपल्या माइंडसेटने होत. लक्षात. म्हणजे वी शुड बी ऍट पीस असं ज्यावेळेस आपण असणार आहोत लोक काय म्हणतात त्याचा विचार करायला नको. सबसे बडा है लोग, क्या कहेंगे लोग, त्याचा विचार आपण करायला. यू शुड बी ऍट पीस, यू शुड बी ऍट. हा कुठल्या एक्झाम विषयी कुणाला काही विचारायचं आहे, सर मला अमुक अमुक करायचंय कसं करू. हा तर आपण एक छोटी क्विज घेऊया. नाटा ही परीक्षा कशासाठी असते? आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर कुणाकुणाला व्हायचं? माहित नाही. एनडीए किती एकरचा आहे? एनडीए काय ते सांगा. हा काय, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, करेक्ट आहे. हा आपलं वर्किंग कॉलेज 100 एकरचं आहे, फार मोठं वाटतं. म्हणजे ज्या काही शाळा वेळा असतील त्या 1 एकर 2 एकर असतात. एनडीए केवढं असेल? 200, 500, 500 म्हणला, 500, 502. अजून कुणाला आकडा वाढवायचा आहे? 700. ओके, अजून क्लोज आहे 700. एनडीए 7,500 एकर आहे. इथली वर्चन कॉलेज मधली मुलं ज्यावेळेस बॅडमिंटन खेळत असतील त्यावेळेस तुम्ही कदाचित राफेल उडवत असाल. त्यांचं खाली बॅडमिंटन चालू आहे, तुम्ही काय चालू करणार ना, राफेल घेऊन चालू. भारतभरातून 420 मुलं घेणार, त्यात 19 मुली आहेत आणि 400 मुलं आहेत. 2 टप्प्यात तयारी आहे. पहिली रिटर्न एक्झाम असते 900 मार्काची आणि नंतर एसएसबी नावाचा इंटरव्ह्यू असतो, तोही 900 मार्काचा आहे. 5 दिवस चालतो इंटरव्ह्यू. युपीएससीचा आयएएस करण्यासाठी सुद्धा अर्ध्या तासापेक्षा जास्त इंटरव्ह्यू घेत नाही आणि लेफ्टनंट होण्यासाठी 5 दिवसांचा इंटरव्ह्यू द्यायला लागतो. येतं लक्षात.
900 मार्काचा रिटर्न आणि 900 मार्काचा इंटरव्ह्यू 1800 मार्काची एक्झाम होते आणि त्यातून आपण एनडीएत जातो. मग एनडीएत गेल्यानंतर मी जर सांगितलं स्वप्नच आहे, हे उत्तमच आहे. म्हणजे 7,500 एकर मध्ये त्यांचे स्वतःचे 2 ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल आहे, स्वतःचं तळ आहे, घोड्यांची काय गणणार नाही. इथं लक्षात म्हणजे मला सांगायचं हे आहे की जे ऍडव्हेंचर आणि एक्सपोजर, मगाशी आपण जसं म्हणालो की एखादा कर्नल आयुष्यात जेवढे एक्सपोजर घेतलेलं आहे इथं तासगाव किंवा सांगलीचा सगळ्यात मोठा बिझनेस मधनं सुद्धा ते एक्सपोजर घेतलेलं नसतं. नाव ही इज मोर पीसफुल, ही इज मोर हॅपी दॅन एनीबडी एल्स ओव्हर हिअर. ह्यांच्या चर्चा काय आहे, अजून 2 एकर कुठं घेऊया, अजून एक प्लॅट कुठं टाकूया, अजून कुठं टाकूया. आणि त्याची चर्चा काय आहे, वयाच्या 40व्या वर्षी मला हिमालय चढायचा आहे किंवा मला आयआयटी किंवा आयआयएम मधून पुन्हा मॅनेजमेंटचा कोर्स करायचा आहे. न्यूझीलंडला जाऊन अमुक डिझास्टर मॅनेजमेंटचा मी कोर्स करून आणलाय आणि हे सगळं कोणी केलं, डिफेन्स सर्व्हिसेस. ही इज मोर लर्न दॅन एनीबडी एल्स. आपल्या लोकांना एक्सपोजर का महत्वाचं मी जसं म्हणालो त्यासाठी, पीसफुल कास्ट महत्वाचं त्यासाठी. एनडीए डिफेन्स सर्व्हिसेस मधल्या अधिकाऱ्यांसाठी 12वी नंतर असणारं ओपनिंग. ठीक आहे, याच्यासोबतच इंडियाला अकॅडमी जे आहे कोणत्या अकॅडमी बेस्ट आणि त्यांचा रेशो काय आहे काय आणि त्यानंतर आपण सगळ्या गोष्टी असणारे जे बेस्ट लिमिट्स आणि त्याचे असणारे अकॅडमी थोडंसं नॉलेज असेल तर बरोबर. आणि त्याचे जे काही एक्झाम्स आहेत जे काही बुक्स आहेत आपल्याला कुठून मिळतात, बाहेर अकॅडमीला जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला नाही जायचं बुक्स किंवा त्याची प्रिपरेशन ते काय करायला लागेल? थँक्यू सर. सरांचा प्रश्न आहे, अगदी ओळीनं उत्तर देतो. इंडियासाठी चांगलं युनिट आता सध्या जर का आपण म्हणायला गेलो तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं एसपीआय नावाचं युनिट, सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट औरंगाबाद. आता त्याच औरंगाबाद मध्ये एसपीआयच्या बाजूला बाकी बरीच मशरूम्स किंवा भूक्षेत्र आलेली आहेत, एसडीआय, एसपीपीआय वगैरे वगैरे वगैरे. मग आम्ही औरंगाबादच्यात असं म्हणलं की आपल्याला बराचसा लोड बहुतेक एसपीआयच आहे असं लक्षात. एसपीआय एक एक्झाम घेते, आता डिसेंबर मध्ये फॉर्म येतात, त्यांची सर्वसाधारणतः एप्रिलमध्ये परीक्षा असते, एप्रिलच्या 3ऱ्या रविवारी परीक्षा असते. कोल्हापूर आपल्या इथं सेंटर असते, 200 मार्काचा पेपर असतो. एसपीआय एक चांगलं युनिट आहे. मुलींसाठी एसपीआय नाशिकला, आता नाशिकला चालू केलं. आपण पहिल्यांदा इंडिया तयार करणार असतो, काय करता येते आपल्याला, एसपीआय नावाची गोष्ट बघता येते. आता याच्यात असताना मॅथ्स, इंग्लिश आणि जीके जनरल स्टडीज ह्याचा पाठ चांगला असला पाहिजे. तरी सुद्धा ही अर्धीच तयारी, 600 मार्काची तयारी. 900 मार्क म्हणजे मी जसं म्हणालो की 900 मार्काची रिटर्नचीच तयारी आहे, 300 मार्काचा मॅथ्सचा पेपर, 600 मार्काचा इंग्लिशचा आणि जीकेचा पेपर, असं साधारण 900 मार्काची रिटर्न असते. आणि तितकंच महत्वाचं आहे 900 मार्काचा एसएसबी, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. ओके, आता सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड मध्ये 5 दिवस इंटरव्ह्यू चालतो, त्याच्यात तुमच्या सायकोलॉजिकल टेस्ट होतात, वॅट, टॅट, गॅट अशा वेगवेगळ्या त्याच्या टेस्ट असतात. आणि मग हे 5 दिवस चालतंय. 5व्या दिवशी मध्ये जर का तुम्ही कॉन्फरन्स असते, म्हणजे सगळे ऑफिसर बसले तर त्याच्यासोबत तुमचं उत्तर देत आहे, सिलेक्ट झालं तर जाता येते. सर्वसाधारणतः हा प्रकार आहे. आपल्याला त्याचा उत्तम ऑर्गनायझेशन एसबीआय म्हणता येईल. आता मॅथ्स, इंग्लिश आणि मुलगा जर का बोलायला चांगला तयारीत असेल, चांगला वाचन करत असेल तर ही कॅन बी गुड कॅन्डिडेट फॉर एनडी. त्याला पुस्तकं कुठली लागतात तर तुम्ही अख्खी लिस्ट पाठवू शकतो. जसं आर एस अगरवाल, एस पी बक्षी ही सध्या लागणारी पुस्तकं आहेत, ही बघावी. आणि 11-12चं सीबीएसई एनसीआरटीचं मॅथमॅटिक्स याच्यावरती चांगली कमांड असली पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या भागात दुर्दैवानं इंडिया घेणारं एकमेव इन्स्टिट्यूट आहे, अजून जरा 4-5 व्हायला पाहिजे, ते झालेले नाहीये. त्यांचं नाव डेक्कन इन्स्टिट्यूट. इथं ब्रिगेडियर बोधे सर एसएसबीचं ट्रेनिंग करून घेतात. रिटायर्ड डेप्युटी कलेक्टर खाडे सर जीकेचा भाग बघतात. उत्तम टीम आहे आणि सक्सेस रेशो म्हणाल तर जिथं आमच्या पुढे विश्वासच ठरला नव्हता की इथं इंडिया चालू शकतंय, तिथं मागच्या वर्षी 15 मुलांपैकी 5 मुलांनी रिटर्न क्लिअर केली, 1/3. अजून आम्हाला एसएसबी जरा तोडता आलेलं नाही. त्याचं कारण भाषेवरची पकड, वाचन. म्हणजे मागच्या वर्षी आधी बलगवडे सारखं इथलं गाव, इथला सार्थ शिंदे नावाचा मुलगा आमचा 21 मार्कांनी फक्त बाहेर पडला. कदाचित यावर्षी ती आमची व्हिडिओ पण भरून निघेल. लेट्स सी. आणि थोडंसं त्या सेकंड इयर आहे त्याचं ट्रेनिंग घेतोय त्याची
गोष्टी आहेत. निश्चित निश्चित बदलाय. कोल्हापूरचा एक मुलगा आहे. फर्स्ट इयर तिथं ट्रेनिंग केलं. त्या गोष्टी आहे निश्चित त्या गोष्टी आहेत जसं तुम्ही म्हणता की काही गोष्टी माहितीच नाही की मुलांना काय करायला पाहिजे. एक्झॅक्टली. थोडंसं आता मला काय म्हणतो हा जो शिक्षणाचा भाग आहे आपला बेसिक शिक्षण झालं म्हणजे 10वी नंतरचा 10वी खालचा भाग वेगळा झाला आणि आता 10वी नंतर ते 12वी इथून पुढचं एज्युकेशन चालू होतं ते टोटली तुमचं म्हणजे ज्या कॅटेगरीत तुम्ही जाल किंवा ज्या करिअर बनवायचं त्या पद्धतीने तुम्ही ते शिक्षण घेऊ शकता. थोडंसं आपण 10वी नंतर आहे ह्या मुलांना आता आपण बाण लावायची सिच्युएशन आहे, आता आपण मीठ लावायचं प्रयत्न करतो. तर आपण ही सगळी जर करत असतो तर चांगली गोष्ट. नाही निश्चित मी जसं म्हणालो आणि याला आपण काय करायला पाहिजे जसं आता आपण म्हणालो 10वी आणि 11वी 12वी यांचं काही फारसं तुम्ही मनावर घेऊ नका. 10वीच्या मार्क्स आणि जे आपल्या मुलाला 90 पडल्यात 75 पडल्यात आपण तोच पॅटर्न चालू आहे. आपण एवढे खुश होतो जे आमचं मूल आता जे धरल हातात ते क्लिअर करूनच बाहेर येणार. 10वी म्हणजे पळणं आहे आणि 11वी 12वी म्हणजे पोहणं. पळण्यात पहिला आला म्हणून पोहण्यात पहिला येईल त्याची खात्री नाही. आणि त्याच्यामुळं त्याचं काही बाळगू नका. आणि एखाद्या मुलाला खूप कष्ट करून सुद्धा जर का मार्क्स कमी आले असतील तर त्यांनाही वाईट वाटून घ्यायचं नाही. मी बऱ्याचदा सांगतो आम्ही जसं चप्पल बाहेर काढून यायला होतो तसे आपल्याकडे मार्क्स बाहेर ठेवून यायचे. इथं नव्यानं सगळं बघायचं. आतापर्यंत पळण्याची तयारी होती आता कशाची पोहण्याची आहे. त्यामुळे नव्यानं करायला लागेल. माहिती आणखीन घ्यायला पाहिजे. त्या मुलांशी बोलायला पाहिजे. तुम्ही त्या मुला मी जसं मगाशी बोलतो म्हणालो बघा की आधी कॅडेट व्हायला लागतंय आणि मग एनडीएत जातंय. कॅडेट व्हायचं म्हणजे काय मी माझी प्रत्येक गोष्ट वेळेत करतोय का मी मी सगळ्यांना सोबत घेऊन जातोय का मी लिडर आहे का मी जे काही मला वाटतं ते प्रामाणिकपणे सांगतोय का माझी इंटिग्रिटी कॉम्प्रोमाइज होत नाही ना. या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ज्यावेळेस तो करायला लागतो त्यावेळेस तो अर्धा कॅडेट झालेला असतो. राहिलेला अर्धा असतो तो त्या ठिकाणी घडत. ठीक आहे तो राहतो तो भाग केवळ तांत्रिक आहे. त्या मुलाने स्वतः डोक्यात हे घालून केलं पाहिजे की अगोदर मी लेफ्टनंट व्हायला पाहिजे. लेफ्टनंट सारखी माझं बिहेवियर असलं पाहिजे आणि आपोआपच तो लेफ्टनंट होईल. म्हणजे काय जर का 9ला क्लास आहे तर तो 8:50ला वर्गात बसलेला असला पाहिजे. तुम्ही खात्री बाळगा की ते मूल जाणार. मग ऊन आहे वारा आहे पाऊस आहे गाडी बंद पडली वगैरे 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 काही नाही. तर आपली चर्चा चांगली चालली आहे. साधारणपणे 80च्या दशकातल्या आम्ही सर आता बोलतो तो कालावधी शिक्षण क्षेत्रातला शैक्षणिक क्षेत्रातला आमच्या काळात आणि आत्ताचा कालावधी फार मोठा फरक आहे. सुरुवातीला मी पंकज सरांचे आभार मानतो कारण त्यांनी हा एक चर्चा घडवून आणली आणि आधुनिक युगात काय पाहिजे मुलांना त्यांच्यामध्ये कोणत्या क्षमता पाहिजे हे आम्हाला जाणीव करून दिली. खरंच ते भविष्य काळात काय घडेल होईल या बाबतीत आम्ही निरक्षर आहोत असं आम्हाला त्याचं ज्ञान नाही. पण आधुनिक टेक्नॉलॉजी बदलते चालते. मला असं वाटतं आता ह्या मुलीने एक चांगले प्रश्न विचारले. सरांनी पण चांगला एनडीएचा प्रश्न विचारला. त्या सरांनी चांगलं सांगितलं. सर 80च्या दशकात कॉलेज असतील असं बोललेले तर आम्हाला BA बाबर सर होते तुमचीचे ह्या पीएड कॉलेजला प्राचार्य होते. तर ते प्राचार्य असून सुद्धा त्यांचा गायी गुरांचा गोठा होता. शेणघाण काढून ते वरच्या राहतो. शेणघाण काढून ते कॉलेजला यायचे. गॅदरिंगला एकदा पु ल देशपांडे आले 80च्या दशकात प्रमुख पब्लिक गेस्ट होते आणि गेस्ट त्यांना वाटतं सरांचा प्राचार्य बंगला म्हणजे मोठा वगैरे असेल. बाबूराव गुरु मला वाटतं ते आणाय करते पब्लिक आणि त्यांनी पाहिलं त्याच्यावर घरी साधं आणि ते शेण काढून पु ल देशपांडेंनी साहेबांनी भाषणात ते उल्लेख केला. मला वाटतं प्राचार्य बंगला मोठा वगैरे असं असेल पण खरंच हे प्राचार्य साधे आणि कष्टाळ ते मला जाणवलं. आणि इथून तासगाव शहरातून बाहेर आले तर ते वडीच्या काळात नारळाच्या बागा होत्या. ते म्हणजे मला वाटलं कदाचित तिथं समुद्र लागेल नारळाच्या बागा आहेत म्हणजे समुद्र लागेल पण पाण्यात जरी समुद्र नसला तरी ज्ञानाचा समुद्र PVP कॉलेज आहे हे मला जाणवलं. हे त्यांचं वाक्य मी अजूनही स्मरण मला सांगायचं असेल
आमच्या काळात सुविधा कमी होत्या सर. आज विद्यार्थ्यांना पाहिलं तर सुविधा भरपूर आहे. पालक तर आमची यायची कधीच नव्हती, येतच नव्हती इतकी काळजी. आज अंगणवाडीला सुद्धा जर आई घेऊन चालली तर डॉक्टर तिच्या हातात असते. सगळं असते, म्हणजे सगळ्या क्लासेस वगैरे आहेत. तर मुलांनीही थोडस शोषितपणा दाखवत आपण आता ही मोठी मोठी काही अपयशांची आत्महत्या करतात. हे चुकीचं. सहन करण्याची कपॅसिटी सुद्धा त्यांची वाढवली पाहिजे. प्रत्येक वेळा यश येतच असणार नाही, काही वेळा अपयश पण येते, पण ते अपयश सुद्धा पचवण्याची ताकद त्या मुलांच्या मध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि कंटिन्युटी, सातत्य. प्रश्न तुम्ही काम म्हटलं ते बरोबर आहे. अभ्यास हे कामच आहे. आपल्या पालकांनी आपल्यावर जो भरोसा टाकलाय, विश्वास टाकलाय, त्या विश्वासास पात्र होऊन त्यानं अभ्यास करा. माझं असं मत आहे, ज्या मुलाला किती टक्के मार्क पडतात, टक्केवारी मार्कात मोजूच नाही म्हणा, पण किती टक्के मार्क पडतात तेवढं त्याचं वर्गात लक्ष असं मला वाटतं. प्रामाणिक त्या अभ्यासात तेवढं वर्ग समजा तुम्हाला 90% पडले तर 90% तुमचं वर्गात लक्ष आहे शिक्षकाकडे. शिवाय तुमच्यामध्ये वक्तशीरपणा पाहिजे. मुलगा किमान 4-5 वाजता उठलाच पाहिजे, सातत्य अभ्यास त्यांना केलाच पाहिजे. आता काही गुगलवरती मोबाईलवरती उत्तर सापडतात, पण टेक्स्टबुक वाचण्याकडे लोकांचं कमी लक्ष आहे. मग टेक्स्टबुक घ्यायच कसं? त्यानं परिपूर्ण त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि सर आपण एमपीसी म्हणतोय, मला तरी वाटते की 10वी-12वी पर्यंत जे सगळे विषय आहेत त्यातलेच प्रश्न असतात. फक्त डीप मध्ये तो पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे. मुलानं अभ्यासात सातत्य पाहिजे. परीक्षा 2 महिन्यावर आली म्हणून अभ्यासच करायचा असं जून पासून आम्ही मग कायमच केलं. तुम्ही म्हणताय तसं अगदी बरोबर आहे. हा. मुलांची सुद्धा तर एक बाजू आहे. हा. म्हणजे काय, आपण जसं म्हणालो मुलांना साधनं खूप आहे, पण त्याच वेळेस डिस्ट्रॅक्शन पण खूप आहे. आपण त्यांना हळूहळू अपयश स्वीकारण्याची त्याची ताकद का नाही आहे, तर पालक म्हणून आपण अपयशी झालो की त्यांना मागत ती गोष्ट त्या वेळेस आपण त्याला दिलेली आहे. आपण नाही म्हणलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्यांना नाही ऐकायची सवय नाही. आपण सुरुवात नाही पासून करूया, तर नाहीचं कारण देऊया. हळूहळू त्यांना नाही ऐकायची सवय होईल. अपयश नावाची गोष्ट घ्यायला लागेल, कळायला लागेल. मग एखादा अधिकारी नाही म्हणेल, एखादा शिक्षक नाही म्हणेल, असं काही नाही 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 तो यायला लागेल. आणि त्याच्यातून मुलं कदाचित तुम्ही जसं म्हणताय अधिक सुशिक्षित आणि अधिक स्ट्रॉंग होऊ शकतात. सरांनी अजून एक मुद्दा जो सांगितला, फोन नावाची गोष्ट वापरणं किंवा ते सगळं माहिती मिळते वगैरे, तर मला तुम्हाला सांगायचं आहे, आम्ही आमच्या टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये हॉस्टेलला फोन्स अलाउड नाही आहेत. माझी 11वी वर्षाची मुलं फोन वापरत नाहीत आणि तरीही ते उत्तम परफॉर्म करतात. म्हणजे फोन नावाची गोष्ट अजिबात गरजेची नाही. मी आता ज्या सात शिंदे नावाच्या मुलाचं उदाहरण दिलं, त्याच्याकडे 2 वर्ष फोन नव्हता आणि एनडीएफ 21 मार्कांनी केला. हे मी जे सांगितलं याचा अर्थ हे आहे की मुलं जर आपल्याला सांगत असेल तर ते आपण क्रॉस चेक करायला पाहिजे. दुसरी गोष्ट काय, आपण आता अशा व्यवस्था शोधायला पाहिजे की जिथं या मुलांशी 1 to 1 बोलणारी लोक आहेत. म्हणजे असं नाही तर काय झालंय, ते अमुक लातूरला, मी लातूरला एका युनिटला गेलो होतो आणि तिथं बघितलं तर 400-450 मुलं त्या वर्गात बसली होती. म्हणजे ज्यांना आपण फेसलेस म्हणतोय, त्या विद्यार्थ्याचा चेहरा शिक्षकासाठी नाहीच आहे. तो एखाद्या ऑडिटोरियम मध्ये बोलायला लागलाय. वेळ असे युनिट्स म्हणजे मग हा त्याच्याशी संवाद चालूच शकत नाही. त्याची नेमकी अडचण काय आहे, नेमकं त्याचं म्हणणं काय. आणि अशा वेळेस मुलं मग पर्याय शोधायला चालू होतात. जिथं फोन सारखी गोष्ट त्यांचं उत्तर इझी वाटतं ना, ते त्यांना जाऊन विचारायला त्यांच्याशी बोलताच येत नाही. त्यांच्याशी हे आपलं बरं पडतंय, आपल्या हातात आहे, सहज उत्तर सापडतात. आणि त्याच्यामुळे हे आपण बघायला पाहिजे की याला आपण काउंटर कसं करायला पाहिजे. आपण ज्या व्यवस्था निवडतो त्याच्यामध्ये चांगला संवाद आहे का, त्यांच्याशी बोलणारी लोक आहेत का, हे आपण बघायला पाहिजे. फोनवरचं कदाचित अवलंबित्व बरंचसं कमी होईल. आणि त्याच्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करायला पाहिजे, कुटुंब म्हणून प्रयत्न करायला पाहिजे. आपण माझी शंका विचारतो. हो, प्लीज. आमच्या वेळेस तर ठराविक अशी क्षेत्र होती करिअर निवडायला. डॉक्टर पेशा होता, शिक्षक पेशा होता, आणखी काही बाकीचे होते. पण आता क्षेत्र हे विस्तार झालाय, अनेक क्षेत्र वाढले. आता एखादा विचार केला तर समजा AI टेक्नॉलॉजी किंवा इतर काही कॉम्प्युटर वगैरे असं तुमचं काही असेल तर त्याला स्कोप कमी आहे. नाही त्याला जास्त मार्जिन नाही.
असं घडते. पण नृत्य क्षेत्र कोणतं निवडायचं हा पालकांच्या समोर मोठा प्रश्न आहे. माझ्या बाबतीत तरी आहेच. मी तर सांगेन. तर थोडंसं त्या गोष्टी जरा बोललं तर तुम्ही बरोबर. थँक्यू. सरांचा प्रश्न आहे की नेमका स्कोप कशासाठी आहे याची दोन उत्तर आहेत. पहिलं तांत्रिक आणि तात्विक आहे. पहिलं तांत्रिक उत्तर हे स्कोप नावाची गोष्ट अशी काहीच नसते. म्हणजे उत्तम प्लंबर असेल की जो आपल्याला माहिती आहे त्यानं प्लंबिंगचं काम केलं की लीक होत नाही तर तो नेहमीच मागणीत राहणार. आज नाही इथून 15 वर्षात सुद्धा तो नेहमीच मागणीत राहणार. मग प्लंबिंग काम करणं हे स्कोप आहे का तर नाही. आपण जे काही काम करू त्याच्यात जर का उत्तम काम करतो असू तर ते नेहमी स्कोप मध्ये आहे. देर इज ऑलवेज वॅकन्सी ऍट द टॉप असं आपण जे म्हणतो. म्हणजे नेहमीच जागा असते. कुठं जागा असते तर उत्तम काम करणाऱ्यांना नेहमीच जागा असते. मग ते काही पण करू त्यानं काही करू. आपण हा कित्येक वेळा अनुभव घेतला असेल. म्हणजे आता आमच्या संस्थेत जर का प्लंबर म्हणजे काही लिकेज आलं किंवा काय आलं तर मला ज्या प्लंबर कडून काम करून घ्यायचं त्याला मी फोन केला तर तो सांगतो सर 15 दिवस माझ्या आता काही वेळ नाही. तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही दुसऱ्या करून घ्या. आणि तेच माझा पीसी खराब झाला तर अर्ध्या तासात 5 जण यायला तयार असतात. पहिला जर 500 रुपये म्हटलं दुसरा 300 म्हटला तर मी पहिला सांगतो 300 रुपये म्हणतोय म्हणजे मी 200 करून देतो. इथं लक्षात जे स्कोप म्हणून जिकडे गेलोय तर त्याच्यात ती अवस्था नाही. आता स्कोप कशात आहे याच्यापेक्षा आपण जे काही निवडू जे काही करू ते आपल्याला आवडतंय काय हे आपण बघायचं. माझा पहिला प्रश्न नेहमीच असतो आपण करिअर कसे निवडावेत. आपल्याला ते आवडतंय का दुसरं ते जमतंय का आणि पुढची 20 वर्ष आजूबाजूच्या समाजाला त्याची गरज आहे का. ह्या 3 प्रश्नाचं उत्तर जे येईल ते त्याचा स्कोप आहे. मग ते कशात म्हणजे एआयचं सांगता येणार नाही किंवा उद्या काय मी फूड इंडस्ट्री म्हणेल त्याचं सांगता येणार नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं सांगता येणार नाही. म्हणजे 15-20 वर्षापूर्वी अशी अवस्था होती की मेकॅनिकल इंजिनिअर म्हणजे परग्रहावरून आलेला माणूस वाटत का हुशार नाही का असं असणार. आज ती अवस्था आहे का आज ती अवस्था नाही. आणि त्यामुळं देयर इज नथिंग कॉल्ड एज अ स्कोप. जे आवडतंय जे उत्तम जमतंय आणि पुढच्या 20 वर्ष या समाजाची गरज आहे असं कुठलंही काम हे स्कोप. ठीक आहे. आणि अगदी त्याचं छोटं उत्तर द्यायचं तर ते हे आहे की येणारे काळात कदाचित मी जसं म्हणालो की ऑटोमेशन नावाची गोष्ट जास्त महत्वाची असणार आहे. माणसांपेक्षा मशीन्स जास्त काम करायला लागतील. त्यामुळे ऑटोमेशन इज न्यू इंडस्ट्री. चांगलं फूड ज्याला न्यूट्रासिटिकल्स म्हणूया म्हणजे हळूहळू खानपानाचा दर्जा कमी होत चाललाय किंवा अशा गोष्टी यायला पाहिजेत की ज्या कमी खाल्ल्या तरी सुद्धा माणसाचं पोषण व्हायला पाहिजे. उत्तम न्यूट्रासिटिकल्स नावाची गोष्ट. तिसरी गोष्ट केमिकल फ्री गोष्टी कशा राहतील हे बघण्यासाठी जी लोक काम करतील म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट असेल किंवा कुठल्याही स्वरूपात म्हणजे एअर उत्तम करू शकणारी व्यवस्था पाणी उत्तम करू शकणारी व्यवस्था जमीन उत्तम करू शकणाऱ्या व्यवस्था अशा कुठल्याही टेक्नॉलॉजी अशा कुठल्याही कामाला येणाऱ्या काळात खूप चांगली संधी आहे. येस सर. हा प्रश्न करिअरपेक्षा सुद्धा 10वी नंतर 11वी 12वी कुठं करायचं. कारण आता प्रत्येकाच्या मोबाईलवर जवळजवळ मेसेज असतात आमच्या तर नक्की आता आम्ही कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं काय अकॅडमी कारण प्रत्येक जण फक्त तुमची अकॅडमी किंवा नामाची कितीतरी अकॅडमी प्रत्येक जण सांगत असते की आम्ही बेस करतो आम्ही ते करतो आम्ही ते करतो आम्ही प्रदर्शनाला गुंतवतो सुरुवातीचे 1 महिने व्यवस्थित असतात पण नंतर तुम्ही तुमचाच ठेका धरता. तुम्ही पालकांचं काहीही ऐकत आणि तुम्ही आमच्या मनात एवढं बिघडता की आमची मुलं बेस्ट आहे. बोर्ड असू दे 12वीचा बोर्ड असा आम्हाला म्हणत असेल आधीपेक्षा की मुलं सीईटी असू दे किंवा नीट असू दे आयआयटी असू दे एवढं बेस्ट करतात की ही मुलं बोर्डाच्या परीक्षा सहज क्वालिफाईड करू शकतात. त्यामुळे तुम्ही बोर्डाकडे लक्ष द्या आणि तुम्ही फक्त जे तुमच्या एंट्रन्स एक्झाम आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आणि होतं काय की सर इकडे स्टेट बोर्डला मुलं क्वालिफाईड होत नाही आणि तिकडे तुम्हाला चांगले मार्क असतात. मग त्या मुलांनी काय करायचं तर आम्हाला असं माहिती नसतं की नामांकित म्हणून आम्ही ऍडमिशन घेऊन जातो पण जेव्हा आम्ही त्यामध्ये पडतो तेव्हा आम्हाला कशाला कॉलेजमधून केलं असतं तर ती साधी मुलं 70-75% सहज त्यांना बोर्डाला मार्क पडले आणि आमच्या मुलांना इकडे नीटच्या परीक्षेत माझ्या स्वतःच्या मुलीला 540 मार्क पडले पण इकडे ती ग्रुप क्वालिफाईड झालेली गोष्ट कुणाच असेल. माझ्या मुलाच्या बाबतीत आम्ही विचार करतो की साधं त्याला 11 मुलीला कॉलेजला घातलेलं बरं ना. आणि शेवटी जर का तुमचा ग्रुपच क्वालिफाईड नसेल तर तुमच्या ह्या मार्काचा उपयोग काय. मग तिथं तुमचे वर्ष वाया जाऊ शकतात. तर ग्रुपच क्वालिफाईड नसेल तर तुमच्या इकडच्या मार्काला व्हॅल्यूच नाही. माझा मी तुमचं ऐकायचं का
काय करायचं नक्की आम्ही डिसिजन कसा घ्यायचा आणि कुणाचा घ्यायचा थोडंसं मार्गदर्शन द्या. चालेल, थँक्यू. एका प्रश्नात बरेच प्रश्न आहेत, हळूहळू मी माझ्या हिशोबाने घेऊन जातो. पहिली गोष्ट की काय केलंय इथल्या व्यवस्थेने, म्हणजे मी 11 वर्ष मी पाहुणा आहे तसं, मी मूळ 11 वर्षाचा माणूस नाही, मी मूळचा सिव्हिल सर्व्हिसेस मधला माणूस आहे. तर मी काहीतरी एमएससी बीएससी केलंय आणि आता काय करायचं म्हणून मी शिक्षण क्षेत्रात आलोय असंही नाही. मी डॉक्टर आहे, मी चांगले पैसे ऑदरवाईज सुद्धा करू शकलो असतो, तरी मी मला लोकांनी असं सांगितलं की 2 वेगवेगळ्या गोष्टी. ओके, म्हणजे काय केलंय लोकांनी, नाही आम्ही नीट करतोय, मग हे आम्ही कसं उजवं आणि वेगळं करायला लावतोय आणि बोर्डाची पद्धत तयारी आम्ही करून घेत नाही किंवा ते आपोआप करू शकतात असं आपण काहीतरी सांगतो. माझं उत्तर काय, आता समजा रोहित शर्मा सारखा क्रिकेटर असेल, खेळाडू असेल, तो T20 खेळताना वेगळं क्रिकेट शिकून जात नाही, T50 खेळताना वेगळं क्रिकेट शिकून जात नाही. क्रिकेट हेच आहे, T20 वेगळं खेळतो आणि T50 वेगळं करतो, म्हणजे तंत्रात बदल आहे. काय करायला पाहिजे, तर मी पुन्हा सांगतो, आजही आपण पुन्हा बेसिक्स कडेच जायला पाहिजे आणि त्याच्यावरतीच काम करावं. बेसिक्स वरती जाणं म्हणजे काय, म्हणजे गो टू युअर ड्रॉइंग बोर्ड. गो टू ड्रॉइंग म्हणजे काय, उत्तम वाचन आहे का, स्वतःच्या नोट्स मुलं काढतात का हे बघा. आपलं काय झालंय, आपण एखाद्या अकॅडमीत गेलो की ते असं सांगतात की तुम्ही काय करूच नका, तुम्ही हातपाय करू नका, सगळं आम्ही तयारच देणार आहे. बरोबर आहे, म्हणजे नोट्स ह्या घ्या आमच्या, काय हे आमच्याकडे आहेत, तुम्ही काय विचारते त्यांच्याकडे असतंय. अशा व्यवस्था धोकादायक आहेत, त्या नामांकित असल्या तरी सुद्धा. आपण काय बघायला पाहिजे, आमच्या मुलाकडून तुम्ही काम कसं करून घेणार आहे हे सांग, म्हणजे कामाच्या पद्धती असल्या. कामाच्या पद्धती म्हणजे काय, तर अशा इन्स्टिट्यूट उत्तम की ज्या सांगतात की आम्ही उत्तम शिकवू, चांगलं शिकवू, त्याच्यावर त्याला डाऊट्स असतील तर त्यांना 10 वेळेस आम्हाला विचारावं, बोलावं, त्याच्या डाऊट साठीची व्यवस्था आहे का हे आपण बघायला पाहिजे. त्या मुलाने स्वतः नोट्स काढायला पाहिजेत, कारण जोपर्यंत ड्राफ्टिंग व्यवस्थित होत नाही तोपर्यंत त्याला बोर्डची परीक्षा देता येणार नाही. खरं तर ही गोष्ट आणि ही गोष्ट वेगळी वेगळी अजिबात नाही. लिहिता येणं म्हणजे बोर्डाची तयारी आणि त्याच कंटेंट वरचे एमसीक्यू सोडवणं म्हणजे नीटची तयारी. कदाचित तुमच्या मुलीला डे 1 ला त्यांनी असं सांगितलं की तू नोट्स बिट्स काय काढू नकोस, नोट्स काय ज्यात आहे आम्ही करतो, बोर्डाची काही तयारी करावी लागत नाही. हे साफ चुकीचं आहे. बोर्डाची तयारी 11वीत गेल्यापासून डे 1 पासून असायला पाहिजे. डे 1 पासून म्हणजे काय, तर ते जे काही आज तुला एनसीईआरटी शिकवलं की नाही त्यावेळेस तू नोट्स काढ, आणि ज्यावेळेस तू नोट्स काढायला लागतेस त्यावेळेस तुझं ड्राफ्टिंग व्हायला चालू होतं. त्यांच्याकडे रिटर्नचे टेस्ट आहेत का बघा, डे 1 पासून त्यांच्याकडे रिटर्नचे टेस्ट पण असायला पाहिजेत. म्हणजे ह्या 2 गोष्टी तांत्रिकदृष्ट्या वेगळ्या वेगळ्या नसल्यामुळं ज्या संस्था हे वेगळं वेगळं सांगायला लागल्यात, पहिल्यांदाच आपण असं आठसून बसायला पाहिजे, हे काहीतरी जरा गणित घडलंय. आणि मी आता जर सांगितलं की रोहित शर्मा वेगळं क्रिकेट शिकत नाही, T20 ला वेगळं खेळतो आणि T50 ला वेगळं खेळतो, हे असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, खूप भर या संस्था ह्या आम्ही काय करतो याच्यावरती जास्त देतात. माझ्याकडे इकडे केरळहून आणले शिक्षक, कोटाहून आणले शिक्षक वगैरे वगैरे वगैरे, आणि आम्हाला ते जरा फॅसिनेशन आहे. बाहेरचं असलं की ते छान वाटतं, वेगळं वाटतं. म्हणजे भले ते मॉलिक्यूल म्हणतोय, मुलाला महिनाभर कळत नाही ते काय म्हणायला लागलंय, त्याला मॉलिक्यूल म्हणायचं नाही, ते काय म्हणतंय मॉलिक्यूल. किंवा ते गिरीजा ओकचा आता व्हिडिओ व्हायरल झालाय, वॉटर बेब्स, नाही का, तर ते बेब्स हा शब्द विचारत नव्हता, त्यांना वेव्स म्हणायचं होतं, आणि हा साक्षात्कार त्यांना फार वेळाने झाला, वॉटर बेब्स असं करून. त्यांना काय म्हणायचं, वेव्स म्हणायचं. हा काय म्हणायला लागलाय त्यांना कळे ना, ते मूल काय म्हणतंय ह्यांना कळे ना, आणि ह्या गोंधळात ते सगळं बाजार उठलाय. आणि त्याच्यामुळं अशी व्यवस्था पाहिजे की मगाशी बोलता बोलता म्हणालो की जिथं शिक्षक आणि मुलांच्यात चांगला संवाद असला पाहिजे. आपलं मूल निर्भयपणे प्रश्न विचारायला पाहिजे. मगाशी मी जे बोललो 400 मुलं बसतात, कशासाठी, काय करायचं, मग त्याच्यापेक्षा घरात बस असं म्हणलं किंवा तुम्ही जसं म्हणताय कॉलेजमध्ये घाला मग त्याच्यापेक्षा. आणि त्यामुळं अशी व्यवस्था बघा की जी कदाचित लिमिटेड आहे, त्यांच्यात चांगला संवाद आहे का शिक्षकांचा त्यांच्यात, त्याच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती ते काही सोल्युशन देतात का हे आपण बघायला पाहिजे. आणि हे ज्यावेळेस बघतो त्यावेळेस कदाचित हा जो काही मनस्ताप आहे तो होणार नाही. आता आपण काय करतो, खूपदा आपलंही गणित गडबडतं, आपण काय करतो, ती बोर्डवरचे फोटो बघतो आणि मग आपण अरे नाही हे उत्तम असणार आहे आणि म्हणून तिकडं जातो.
किती मुलं होती, त्याच्या अगेन्स्ट किती आली, ह्याचा आपण फारसा विचार करत नाही. आहे ती मुलं 10वी 12वीत आली का 9वी पासून 5वी पासून त्यांच्याकडे होती, त्यातलीच ती गेली आहे. कुणी केवळ त्यांची टेस्ट सिरीज लावली तरी त्याचा फोटो लावलाय, असा बराचसा बाजार उठलेला आहे आणि त्यामुळे हे अडचणीचं आहे. ते एवढं अडचणीत झालं की चांगलं काम करणाऱ्या लोकांना सुद्धा ह्याच्यात गडबड होते. म्हणजे आता हा काही विषय नाही, पण मला एक 2-3 टूल्स सांगायचे म्हणजे आम्ही काम कसं करतोय त्याच्याविषयी. डेक्कन डायरी नावाचा आमच्याकडे प्रकार. डेक्कन डायरी काय प्रकार आहे, तर आमच्या मुलाने रोजच्या रोज डायरी लिहायला लागते. डायरी लिहायची म्हणजे काय लिहायची आहे, आज 23 नोव्हेंबरला आहे. 23 नोव्हेंबरला रात्री त्या मुलांना लिहायचं असतं 24 तारखेला मी काय करणार. मी सकाळी उठलो, मग मी व्यायाम केला, मग मी व्यायाम केला म्हणालो बघा, म्हणजे आमच्या मुलांनी व्यायाम करायला पाहिजे हे मला थोडक्यात त्यातून सांगायचं होतं. खाली मग हे लेक्चर केले, हे अभ्यास केला, अमुक केलं अमुक केलं अमुक केलं. हे 23 तारखेला रात्री 24 तारखेचं लिहायचं आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशीचं. 24 तारखेला रात्री 25 तारखेला ज्यावेळेस तो लिहायला बसतोय त्यावेळेस काल आपण जे लिहिलं होतं त्याचं काय काय केलं हे त्याला टिक करायचं असतं. हे झालं, हे झालं, हे झालं, हे झालं, हे झालं नाही जे काय. दुसऱ्या दिवशी सगळेचे सगळे शिक्षक बाहेर बसतात, मग अद्वितीय येणार, डायरी दाखवणार, सर बघणार, अच्छा हे केलंय, अच्छा हे केलंय, जे काही केलंय म्हणते त्याच्यावरती प्रश्न विचारतात. म्हणजे केलंय तर केलंय का आणि केलंय तर व्यवस्थित केलंय का हे बघितलं जात आहे. समाधानकारक उत्तर दिलं तर सही दिली जाते, नाही तर सही दिली जात नाही. डायरी विसरली 50 उठाबशा मार, डायरी लिहायची विसरली 50 उठाबशा मार. आणि याच्यातून काय लागतं, हळूहळू मुलं अधिक रिस्पॉन्सिबल व्हायला लागतात. यानं काय काय आलं बघा, आमचं मूल आता नियोजन करायला लागलं, रोजच्या दिवसाचं नियोजन करायला लागलं. दुसरी गोष्ट, त्याला आम्ही प्रश्न विचारत असल्यामुळे ते अधिक जबाबदारीने ते काम करत. तिसरी गोष्ट, हे 300 दिवस सलग करायचं आहे म्हणजे सातत्य नावाची गोष्ट आली आणि प्रत्येक मुलाला सोल्युशन वेगळे वेगळे मिळालं. म्हणजे या कन्याला हिचे प्रश्न वेगळेच आहेत, तिला वेगळी उत्तर मिळाली आणि हिचे प्रश्न वेगळेच आहेत, तिला उत्तर वेगळी मिळाली. हा 1 to 1 डायलॉग एस्टॅब्लिश होतो. आणि अशा व्यवस्था ज्या आपल्या मुलांकडून कशा काम करून घेतात हे बघायला पाहिजे आणि त्याच्यावरती ते जायला पाहिजे. म्हणजे टेस्ट नावाची गोष्ट, पण टेस्ट झाल्यानंतर टेस्टचं अनालिसिस होतोय का, टेस्टचं अनालिसिस म्हणजे मग काय की त्याचं किती चुकले, किती बरोबर आले, चुकले तर का चुकले, त्याची कारणं काय आहेत, त्याचं काही म्हणजे टूल्स. एखादी गोष्ट जर का आपण करत असेल तर ती कशी करतोय हे ज्यांना सांगता येईल त्या व्यवस्था कदाचित चांगली. म्हणजे लोक काय म्हणतात, आम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष देतो. मग तुमचा पुढचा प्रश्न असला पाहिजे, लक्ष देता म्हणजे काय करता. तुमची मुलं जात आहे तर बघता, ओके आली, ओके गेली, म्हणजे लक्ष आहे का. त्या मुलाला दुखणं काय हे समजून घेतोय का, त्यावेळी ऐकणं काही प्रोसेस आहे का, त्याला काही सोल्युशन्स आहेत का. म्हणजे आम्ही सुरुवातीचा महिना 1.5 महिना झाला की प्रेझेंटेशन घेतो, मुलांनी समोर येऊन शिकवायचं असतं आणि ह्याच्यात आम्ही 1 महिना घालवतो. रोजची दुपार त्याच्यासाठी असते. कशासाठी असते, कारण आम्हाला माहितीये की आम्ही इथून नुसतं सांगितल्यामुळं मुलांना ते कळतंय असं नाही. त्याला काय कळलंय किंवा एखाद्या कन्सेप्टचं तो कन्स्ट्रक्शन कसं करतोय, तो करताना ते कसं करतोय, त्याच्या वाचनाच्या पद्धती चांगल्या आहेत का, त्याच्या नोट्स करण्याच्या पद्धती चांगल्या आहेत का, त्याच्या रिव्हिजनच्या पद्धती चांगल्या आहेत का, हे लक्षात येत आहे. त्याच्यासाठी प्रेझेंटेशन नावाचा प्रकार पुन्हा होतोय. याला आपण काय म्हणतोय, टूल्स. असे टूल्स ज्यांच्याकडे असतील मला वाटतं त्यांच्याकडे बऱ्याचदा कदाचित ती मुलं नीटला बसतीलच असं नाही, पण आपल्या आजच्या मुलापेक्षा 12वीतून बाहेर पडणारं मुलं हे निश्चित उजवं असेल. सगळेच त्यात सिलेक्ट होतील अशी शक्यता नाही, पण तरी सुद्धा कालच्या मुलापेक्षा आजचं मूल निश्चित उजवं असेल याची आम्हाला खात्री देता येते. आणि त्यामुळे व्यवस्था बघताना आपण ह्याला काही गोष्टी घेता येतील. त्या इन्स्टिट्यूट मधल्या काही 4-5 मुलांना जे 12वी पर्यंत आहेत त्या 4-5 मुलांना भेटायला पाहिजे, ते असं आहे का हे आपण तो अभ्यास करायला पाहिजे. खूपदा त्या मुलांचं सुद्धा काहीतरी वेगळं परसेप्शन असतं, ते बिनधास्तपणे येऊन इथं सांगायला पाहिजे, मॅडम तुम्ही मला असं सांगितलं होतं पण त्या मुलाशी बोललो आहे त्यांना सांगितलं असं काही नाही आहे, त्यात नेमकेपणा काय आहे, तर ते तसंही सांगता येणं शक्य होतंय. ते मुलं अजिबात आलेलंच नसतंय आणि त्याच्यावर ते पुन्हा काहीतरी सांगत असतंय, अशाही शक्यता खूप आहेत. आपण त्याचा सॅम्पल सर्वे घ्यायला पाहिजे, एकाच युनिट मधल्या 4-5 मुलांशी बोलायला पाहिजे, त्यांच्यावर काय काम आहे ते ऐकून घ्यायला पाहिजे आणि कशी वाढ झाली हे बघा. आणि हे जर का करत असू तर तुम्ही जसं म्हणताय 540 आणि नीट क्वालिफाय न होणं हा गोंधळ उडणार नाही. तिने डे 1 पासून नोट्स काढल्या असत्या, तिच्या रिटर्न एक्झाम कोणीतरी घेतल्या असत्या तर हे अजिबात झालं. हो तेच ना, मी तेच म्हणणार की आम्हीच देतो थांबायला पाहिजे. आपण नोट्स कशा काढायचे असतात, त्याची पद्धत काय, याच्याविषयी आपल्याला बोलता येणं शक्य होतं.
पण प्रक्रिया म्हणून जी लोक राबवतात ती कदाचित चांगलं काम करू शकतात. आणि म्हणून तुम्हाला म्हणालो की प्रक्रियेवरती आधारित असणाऱ्या व्यवस्था बघायला पाहिजेत. आता रेग्युलर कॉलेजचा गोंधळ काय झालाय तर त्याच्याविषयी पण थोडीशी अडचण आहे. माझं म्हणणं काय, खरं तर शिक्षण क्षेत्रासाठी चांगला दिवस तो ज्या दिवशी डेक्कन इन्स्टिट्यूटला कुलूप ठोकायला लागेल. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या आम्ही असता कामा नाही. अजून 10-15 वर्षानंतर मी कुठेतरी डॉक्टर म्हणून काम करायला टेक्निकली पाहिजे. संग्राम सरांनी अजून कुठेतरी काम बघायला पाहिजे. हे कधी शक्य आहे जर का आता जे काही फॉर्मल कॉलेजेस आहेत त्यांनी जर का उत्तम काम केलं तर. दुर्दैवाने हे होत नाही. म्हणजे काय होतंय, त्यांना खूप वर्ष झालं म्हणजे चांगलं काम केल्याबद्दल त्यांना काही फायदे नाही आहेत, इन्सेंटिव्ह नाही आहेत. आणि वाईट काम केलं म्हणून त्यांचा पगार कोणी कट करत नाहीये किंवा त्यांची ग्रांट बंद होत नाहीये. आणि त्यामुळे ते येतात, त्यांचं जे काही त्यांना सांगितलेलं काम ते करतात. समोरचे ऐकताय, नाही ऐकताय, बघताय, नाही बघताय याचं फारसं काही गांभीर्याने घेत नाही. सगळ्याच व्यवस्था अशाच आहेत असं मला म्हणायचं नाही. पण बहुतांश व्यवस्था अशा असल्यामुळंच हे अकॅडमी सारखं पीक वाढलेलं आहे. मी काय म्हणालो, आमच्याकडे उत्तम दिवस कुठला, शिक्षण क्षेत्रासाठी उत्तम दिवस कुठला, डेक्कन इन्स्टिट्यूट बंद व्हायला पाहिजे. पण दुर्दैवानं आता तरी तशी अवस्था नाही. त्यामुळं म्हणजे दोन्ही टोकांवरती जायला नको. अगदी नामांकित इन्स्टिट्यूट होती म्हणून गेलो आणि तिथून आता एकदम कॉलेजला जातो असं नको. मध्यम मार्ग काही दिसतोय का जरासा बघूया. चांगला प्रश्न, थँक्यू. सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळालेत का काही अजून मिळाले? मॅडम विचारा, तुम्ही तिला विचारताय का काही विचारायचं का? हो. बरं 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 काय करावं सांगू. फार लवकर तुमचा निर्णय बदललाय. लहान असताना आम्हाला शेख चिल्ली नावाच्या गोष्टी असायच्या. म्हणजे मी बाजारात जाईन, मी तूर आणेन, ती तूर दळून घेईन, ती तूर दळून त्याचं पीठ करेन, ते पीठ घेईन, ते बायकोला सांगेन की नाही का पिठलं कर याचं छान. मग बायको म्हणेल नाही, ती चिडणार आणि मग मी जोरात तिच्या पाठीत लाथ घालणार. असं करून ते मारते आणि ते वरनं खाली सगळं पडतंय. कुठली ती जी तूर घेतली होती ती. उदाहरणार्थ मला सांगायचं काय, आपण मुलांच्या आवडीचं क्षेत्र निवडत असताना त्यात अपयश येईल हे गृहीत धरून काम करू नका. शिक्षणाची अजून एक महत्वाची बाब आहे, आपल्या मुलांची बैठक बसायला पाहिजे. मग तुम्ही इंजिनिअरिंग करणार, फार्मसी करणार, ऍग्री करणार, कशातही जावा, ही सगळी प्रक्रिया त्यात आहेच. म्हणजे 2 वर्ष काबड कष्ट करायचं का, कष्ट करायचंच आहे. खूप मुलं जेईची सुद्धा पुन्हा रिपीटर बॅच जॉईन करतात किंवा सीईटीची मुलं सुद्धा गॅप घेऊन पुन्हा जेई हे करतात. खूप मुलं एनडीएचं सुद्धा तसं प्रिपेअर करतात. अपेक्षित कॉलेज मिळालं म्हणून पुन्हा तो वेळ घालवतातच. कुठं अमुक एखाद्या ठिकाणी जायचं आणि म्हणून तिथं फार गर्दी आहे म्हणून जायला नको असं अजिबात नको. त्यासाठी खूप कष्ट करावं लागतं असं अजिबात नको. कष्ट वाचणार नाहीत. कुठेही जावा, कष्ट हे करावे लागणारच आहे. बरोबर आहे. त्यामुळे कष्टाचा भाग जो आहे की खूप काम करायला गेलं नीटमध्ये मिळेलच का किंवा गव्हर्नमेंट कॉलेजला मिळेलच का, याच्यापेक्षा तुझी बैठक चांगली बसेल, तिला जर का डॉक्टर व्हायला खरंच आवडत असेल तर पर्यायी गोष्टींचा विचार करू नका. धडकू दे, पडू दे, पडल्यावरती पुन्हा आपण 3 वर्षांतर भेटूया, 2 वर्षांतर भेटूया. सर हे असं झालं, आता काय करूया. मी त्यावेळेस वेगळ्या वेगळ्या अवस्था पुन्हा सांगेन. बेसिक सायन्स मध्ये रिसर्च करू दे, आयसरला जाऊ दे, IISc ला जाऊ दे, जेपी पॅन्ट देऊ दे. मी कुठल्याही एक्झाम वेगवेगळ्या पुन्हा सांगेन की तिने काय करायला पाहिजे की ज्याच्यात ती आहे ते तिचं स्किल सेट घेऊन पुन्हा चांगलं काम करू शकते. पण याच्यात खूप गर्दी आहे, याच्यात खूप कष्ट करावं लागतंय म्हणून हे क्षेत्र सोडू नका. आता बऱ्याचदा MBBS आणि MD हा जो पुन्हा आहे ते कशासाठी आहे, तर मुळात लोकांचा विश्वास चांगल्या डॉक्टरांवरती आता बसत नाही. फॅमिली डॉक्टर नावाची गोष्ट
मोडायला लागली आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की पटकन एखादा कार्यकर्ता त्या एमडी कार्यकर्त्याकडे जातो. मला वाटतंय आपण जर का कट प्रॅक्टिस न करता, म्हणजे हे एखादं पेशंट पाठवायचं USG ला त्याचे 25% मला नाही म्हणायचं, हे बंद करून योग्य सल्ले द्यायला चालू केले, मी खात्रीपूर्वक सांगतो उत्तम व्यवसाय किंवा उत्तम पैसे किंवा उत्तम अर्थार्जन करता येतं. एमडी करण्याची गरज आहेच असं अजिबात नाही. तो ट्रस्ट कमी झाला आणि ट्रस्ट कमी झाल्यामुळे लोक पर्यायी व्यवस्था बघायला लागलेली आहेत. माझ्या पाहण्यात खूप BMS लोक सुद्धा आहेत. म्हणजे आता आमच्या गावात डॉक्टर सुनील पाटील म्हणून आहेत. आजही म्हणजे वयाचं 60 वर्ष त्यांचं आलंय आणि आजही त्यांच्याकडे माणूस तुटत नाही. म्हणजे सलग ते चालूच आहे. आणि तो माणूस जे काही प्रॅक्टिस करतो ती उत्तम प्रॅक्टिस करतो. त्याच्यामुळं तिथून पुन्हा बाहेर कुठं जावं अशी फारदा गरज भासत नाही. तर आपण जे काही काम करू त्याचं काही चांगलं केलं तर त्याच्यानंतर PG करायलाच पाहिजे असं अजिबात नाही. पण हा फार पुढचा विचार आपण करताय. मला असं वाटतंय तुला धडकू दे, जी बैठक बसू दे, जर तिला आवडत असेल. नाही सगळ्याच गोष्टी मला तशाच आवडतात किंवा मला अमुक गोष्ट विशेष आवडत नाही तर आपण पर्यायांवरती विचार करूया. ठीक आहे ना. त्यामुळं लेट हर फाईट, लेट हर स्ट्रगल. तिची बैठक बसायला पाहिजे ती सगळीकडेच आहे. मग नीटपेक्षा जास्त कष्ट जेईत घ्यायला जर का तसंच असेल म्हणजे जे IIT मध्ये जायचं त्याच्यापेक्षा जास्त कष्ट NDAत घ्यावे. मग फार कमी शक्यता शिल्लक राहतील. CET 48,000 जागांपैकी 12,000 जागा रिकाम्या आहेत. म्हणून त्याला कष्ट अजिबातच करायला लागतात. मग एक मार्क पडला तरी आपल्याला ऍडमिशन मिळणारच आहे. आणि त्यामुळं क्षेत्र निवडताना तिची आवड हा प्राईम कन्सर्न ठेवून करते. ओके म्हणजे समजा अजून काही तिला चांगलं ड्रॉइंग तिचं चांगलं असेल, स्केच चांगले असेल, तिला कलर कॉम्बिनेशन किंवा जागेची स्पेसची आवड चांगली असेल तर आपण आर्किटेक्ट होण्याचा विचार करायला हरकत नाही. NIT सारख्या ठिकाणी जाऊन आपण डिझायनिंग मध्ये पार्ट घेण्यात काही हरकत नाही. अशा पुन्हा वेगवेगळ्या शक्यता उपलब्ध होतील. हा अकॅडमीच्या दृष्टीने त्याला अनुसरून माझा शंका विचारतो. मी काय ठरवतो बाकीची परीक्षा झाली CBCची हे पेपर शेवटचं झाला की मग कुठल्या अकॅडमी चांगल्या आहेत वगैरे काय मला ते शोधायचं क्षेत्र चांगलीच. एका अकॅडमी माझ्याशी कॉन्टॅक्ट सांगतात की आमच्या अकॅडमीला ऍडमिशन घ्या, अमुक एक कॉलेजला तुम्ही तिथं ऍडमिशन घ्या, तिथलं रेकॉर्ड ते कॉलेज पूर्ण करेल, आम्ही आमच्या अकॅडमीचं जे काय आमची हे आहे त्याप्रमाणे आम्ही पूर्ण करून घेऊ अभ्यास त्याचा. आता तुमची सुद्धा अकॅडमी आहे आता मला हे पाहिल्यावर कळलं. तसं तुमचं आहे काय म्हणजे अकॅडमी वेगळं आणि वेगळ्या कॉलेजला ऍडमिशन तयारी करून घेणं अकॅडमी मार्फत असं काय आहे का हे पण आम्हाला स्पष्ट झालं, आम्हाला निर्णय घेतला. तसाच काहीचा प्रकार आमचा आहे आणि आम्ही एक पाऊल त्याच्याही पुढे चाललोय. फक्त मी आत्ता बोललो मला त्यातून 1-2-3 दिवसात निर्णय येणार आहे. मी आत्ता बोलणं थोडस उचित नाही. तासगावमध्ये जवळपास एक 80 कोटी जागा घेऊन आम्ही एका कॉलेजच्या परवानगीसाठी सुद्धा प्रपोजल देतोय. सध्या आम्ही अकॅडमी म्हणूनच काम करतोय आणि कॉलेजच्या ऍडमिशन आम्ही दुसऱ्या ठिकाणी दाखवतोय. ती पूर्तता करून घेतात ते सगळे ऍडमिशन वगैरे आमच्याकडूनच होतात आणि मग इथं त्या सगळ्या विषयांची तयारी करून घेतली असा प्रकार आहे. पण येणाऱ्या काळात मी जसं म्हणालो की वी मे गो टू आवर ओन स्कूल, आवर ओन कॉलेज याची शक्यता आहे. मग ते आहे का ते क्लब करून मिळतंय का? हो तशीच व्यवस्था. थँक्यू. मला असं वाटतं की माझी कॅपॅसिटी आहे, मी करू शकते. पण असं होतं की मी करतच नाही, पण माझी कॅपॅसिटी आहे. करत नसताना तुला कसं लक्षात येईल कॅपॅसिटी? म्हणजे मी करू शकते, आधी करत होते, पण आता असं झालंय की नाही मी नाही मग जाऊच शकत नाही असं. हा कदाचित खूप मुलांचा प्रश्न असू शकतो बरं का. म्हणजे 99% मुलांना असं वाटतं की मी करू शकतोय पण मी करतच नाही. मी करू शकतोय पण मी करतच नाही. हा आपल्याला वाटणं आणि करणं ह्याच्यात जे कष्ट नावाचा प्रकार आहे तो थोडासा मिसिंग आहे. नोईंग आणि डुईंग ह्याच्यातला जो फरक आहे तो एक्झॅक्टली तू जे म्हणतेस की मला असं वाटतं की मी योग्य आहे, मी माझी क्षमता चांगली आहे पण मी करत नाहीये, हाच फरक आहे. आयडिया सगळ्यांच्याकडे आहे. म्हणजे मी स्पष्टपणे आयडिया सांगा म्हटलं तर खूप छान छान सांगता येते पण ते आयडिया प्रत्यक्ष करण्यासाठी जे कष्ट घ्यावं लागतंय त्याच्यात मग आपण काय करूया
अरिस्टॉटल जसं म्हणतो, माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू हा सेल्फ डाऊट आहे, स्वतःविषयी शंका. मग ती स्वतःविषयी शंका असेल का नाही, तर ती पहिल्यांदा काढ. असं कर 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 असं कापायला पाहिजे स्वतः. हा हात काढायचा, असं बघायचं काय काय अडचण आहे आपली. अच्छा, आपलं मॅथ्स खराब आहे, दुरुस्त करून घ्यायचं. आपलं इंग्लिश खराब आहे, त्यासाठी काय करायला लागेल, दुरुस्त करून घ्यायचं. आपण वरचीवर आजारी पडतोय, तब्येत चांगली राखायची, कसं करायचं, दुरुस्त करून घ्यायचं. सगळं दुरुस्त झालं का, झालं तर लावा कामाला. सेल्फ डाऊट काढूया आणि तांत्रिक विचार करूया, करायला चालू करूया, काहीही करूया. खूपदा लोक अशी करतात की आम्ही युपीएससी प्रिपरेशन करताना अशी लोक होती की आज 2 तास बसायचं ठरवलंय, पहिल्या अर्ध्या तासात ते अभ्यास, नंतर अभ्यास होण्याचं प्रमाण कमी झालं की अभ्यास होईनच झालं एका दिवशी. पण आज ठरलं काय होतं, 2 तास बसायचं, काही झालं तरी मग त्यावेळेस 2 तास बसायचं. यानं हळूहळू हळूहळू आपली स्ट्रेंथ वाढत राहील आणि मग आपण पुढे चालू. छोटे छोटे गोल्स तयार, फार पुढचं नकोच बघायला. आजचा दिवस मला अधिक चांगला कसा करता येईल याचा एक प्लॅन कर, आणि आजचा दिवस काही जग इकडे तिकडे झालं, बुडलं, आता म्हणजे सांगितली आता पळून नाही गेली तर तासगाव बुडणार आहे, बुडू दे, त्या पाण्यात मी जाते, पण आज माझं हे काम आहे, मी तेच काम आहे. छोटा छोटा एक 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 दिवस जोडत जा आणि तुझ्या न कळत लक्षात येईल की तुझी क्षमता भयानक वाढली आणि तू गोष्टी करायला. सो स्टार्ट डुइंग इट टायनी. आपला वेळ वाया जाताना सुद्धा तासांनी कधी वेळ वाया जात नाही, तो मिनिटांनी जातो, सेकंद ते सेकंद आणि मिनिट पॅक करून ठेवायला चालू कर, त्यासाठी काम करायला चालू. ओके, स्टार्ट डुइंग. नायकीचं जसं खालचं वाक्य, जस्ट डू इट, करायला चालू. त्याचं काय होणार वगैरे नाही, हे करायचं हे करायचं. सरांचा प्रश्न घेतो आणि मग तुझा घेतो, तुझ्याशी मला विशेष सर, पण मोस्टली कॉलेजमध्ये मेरिट लिस्ट असतात, पण ट्रान्सफॉर्मेशनवर ओपन वाल्या त्यांना जास्त मार्क्स घ्यायला लागतात, म्हणजे लोअर कास्ट त्यांना कमी मार्क्स मध्ये होऊन जातात त्याच्यात. मग असं होतं की कॅपेबल जे आहेत त्यांनी 1 मार्क्स किंवा 2 मार्क्स जातात आणि त्यांना त्या स्कूलमध्ये ऍडमिशन भेटत नाही कॉलेजमध्ये, आणि जे कॅपेबल नाही आहेत लोअर कास्ट त्यांचं पण ऍडमिशन होऊन जाते. तर काय करायचं? प्रश्न एकदम फिलॉसॉफिकली गेला. कॉन्स्टिट्यूशननी जे मर्यादा घालून दिलेले, तुझं समजतच की लोअर कास्ट आणि अप्पर कास्ट मध्ये मार्क्स आणि याच्यामध्ये फरक पडतो. याला कॉन्स्टिट्यूशन हिस्टॉरिकल रॉंग डुईंग. हिस्टॉरिकल रॉंग डुईंग म्हणजे काय, कदाचित तू जे काही तथाकथित लोअर कास्ट म्हणतेस त्यांच्यावरती पूर्वी त्या सगळ्या शक्यता, ते रिसोर्सेस, ती साधनं, हे सगळं किंवा त्या संधी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या नव्हत्या नाही, आणि त्याच्यामुळे कदाचित आता ती जागा त्यांना मिळते, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. येतं लक्षात. त्यामुळं रिझर्वेशन पॉलिसी जी काही आहे ती अगदी योग्य आहे. त्याला पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन असाही शब्द वापरला जातो, तर तो आहे आणि तो स्ट्रक्चरल आहे, तो अख्खा मोठा आहे. त्याला आपल्याला काय करता येतंय का, नाही काय करता. मग आपण त्याला काय करूया, त्याच्यावरती फार विचार नको काय, आपण काय करूया, आपल्याला जे डुएबल आहे ते करूया. एखाद्याला का मिळालं याच्यासाठी आपण विचार करायला नको. बरं, शिक्षण हे एकमेव गोष्ट आहे का यशस्वी होण्यासाठी, नाही. असं समजलं की त्या XYZ व्यक्तीला मुंबईच्या उत्तम कॉलेजमध्ये मिळालं आणि तुला इथं कुठेतरी घ्यायला लागलं, दोघं शिकण्यासारखंच आहात, तू जर एक्सपोजर घ्यायचंय, मग कदाचित तुला पेशन्स नाही आहे, तू आजूबाजूच्या ठिकाणी बघ, पेशन्स बघ, तू तुझं स्किल सेट वाढव, तू प्रॅक्टिस करायला लागतेस, त्यावेळेस तुला कोणी विचारत नाही की कुठल्या कॉलेजमधून शिकलीस किंवा काय केलंयस किंवा काय केलंस. येतं लक्षात. तुझं कष्टच तुझ्या बरोबर राहतंय, आणि एकदा या कॉलेजमधून बाहेर पडलो की आपलं कष्टच आपल्याला पुढं नेणार आहे, कुठलीही ऑदरवाईज गोष्ट नेणार नाही. पण त्याचा फार विचार करायला आता नको. त्याला मिळाले म्हणून आपण वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. सर तसं नाही, पण आता त्याला ऍडमिशन मिळालंय किंवा जर 1 किंवा 2 मार्क्स तो गेलाय, पण त्याच्याकडे कॅपेबिलिटी होती, तो करू शकत होता, आणि ज्याला ऍडमिशन भेटलंय त्याला त्याची किंमत नाहीये, तो टाइमपास करतो किंवा असेल त्याला सिरियसली नाही घेतलं. म्हणजे तसं का होतं, जर ती इक्वलिटी असती तर तसं झालं नसतं ना. खरंय, पण अगोदर ते इक्वल नव्हतं म्हणून आता ते इक्वल ठेवतंय. लक्षात. अगोदरच करेक्ट करण्यासाठी थोडा वेळ आपल्याला अजून पुढे जावं लागणार आहे. आणि कधी मी बरं, हे कुठेपर्यंत आहे, कदाचित कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंतच आहे. तिथून पुढच्या गोष्टी कशा मिळवायच्या, कष्टानेच मिळवायच्या. कष्ट कोणाच्या एकाची जहागीर आहे का, नाही. कष्ट सगळ्यांनी करायचं, सगळ्यांची शक्यता. विषय आणि याला थोडासा मी भक्ती मार्गातला आधार घेतो. नारद हा नारायण 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 म्हणायचा, त्याला फार गर्व नारदाला.
की मी खरा नारायणाचा भक्त आहे. झालं ते म्हणजे ठीक आहे. मग तो असं पृथ्वी प्रदक्षिणा करता करता सारखं नारायण 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 म्हणायचं. झालं कसं, एका शेतकऱ्याला चॅलेंज केलं नारायण, आणि मी म्हणला खरा भक्त आहे नारायणचा परमेश्वर. मग त्याने काय केलं, तो पण नारायण नारायण म्हणायचा, पण शेती करत करत म्हणायचं. मग झालं, दोघांची स्पर्धा लागली. ठराविक कालावधीत ते नारायण नारायण जास्त कोण म्हणते हे त्या परमेश्वराने नारायण पाहिलं, आणि शेवटी निकाल द्यायचा वेळ आला की श्रेष्ठ कोण. जो शेती करत प्रपंचा करत जो नारायण नारायण म्हटला तो किती वेळा म्हटला, आणि फक्त जो नारदावरतीच होता म्हणजे नारायणावरतीच होता तो किती वेळा म्हटला. नारद किती वेळा नारायण नारायण म्हटलं आणि शेतकरी किती वेळा. तर शेतकऱ्याची संख्या म्हणण्याची कमी होती आणि नारदाची संख्या जास्त होती. आणि मग हे झालं, नारदाला वाटलं आपलाच नंबर आहे ना, पहिला नंबर येणार. मग बघा म्हटलं त्यांनी 10 एक उदाहरण दिलं, 10,000 वेळा म्हटला, मी 15,000 वेळा, संख्या जास्त आहे माझी नारायण नारद. त्यावेळा तरी पण तुम्ही म्हणजे शेतकऱ्याला नंबर पहिला का, त्यावेळा नारायण त्याला देवाने सांगितलं का दिला, तर तो सगळा प्रपंच करत करत हे नारायण व्याप बघत बघत करत. आता काही मुलं शेतकऱ्याची तर शेती करत करत 4 ते 5 तास आई वडिलांना मदत करत करत ती तुमच्या टक्केवारीच्या बरोबर आले. अगदी दलित म्हणा म्हणजे खालचा लेवलला म्हणा तर ती शेतमजुरी करतायत. अजून काही लोकांना शेतमजुरी म्हणजे काय माहित नाही, कष्ट करणं म्हणजे काय माहित नाही, कपॅसिटी म्हणजे काय माहित नाही. आम्ही सर बोर्डाला 10वी असताना मला डबा रिकामी नेलाय मी, उपासमार काय असते आम्ही सहन केले. हा फीला पैसे नव्हते, 10वीला बोर्डाला असताना आम्ही सरांची पुस्तकं घेऊन आम्ही अभ्यास करताना पुस्तक मिळत नव्हती 10वी 12वी. म्हणजे त्याचं ती तेवढी हे मार्क मिळण्याची त्याची कष्ट बघा, आणि केवळ ऐशारामात झोपून आरामशीर करून आई वडिलांच्या इस्टेटीवरती टक्केवारी मिळवणं. समजा एक उदाहरण द्या, समजा शेती करत शेतमजुरी करत कष्ट करत त्याने 70% मार्क मिळवलं, आणि केवळ अभ्यास करून जर त्यानं 80% मार्क मिळवलं, तुम्ही जास्त मुलांना यात लगेच काही असं नाहीये. आता सर आता याला थोडीशी सुविधा मिळाली, आज हो बऱ्याच थोडी सुविधा मिळाल्या. बाकीच्या माहिती आहे, कोणत्या सरांना माहिती आहे काय मी मला काय म्हणायचं आहे. थोडीशी माझ्याकडून सुविधा मिळाली नातवाला, आज बऱ्यापैकी का तर सुविधा मिळाल्या. तसं आपण शेतमजूर शेतकरी आणि आपली चर्चा शक्यतो अशी तुलना होऊ शकत नाही. सुखात आहे तर भरपूर मार्क मिळणारच आहे, क्लासेस आहेत वगैरे, ठीक तेव्हा मार्क नाही. 2 प्रश्न होते या मुलांच्यासाठी, लवकर प्रश्न होते. पण सिव्हिल सर्व्हिसच्या बाबतीमध्ये मुलांना सोडा पण पालकांचा काय अवेअरनेस असावा, कारण आता ह्यांना सिव्हिल सर्व्हिसचा आता 8 मुलांचा प्रवास म्हणजे पालकांनी त्यात काय अवेअरनेस बाळगावं किंवा काय टार्गेट ठेवायला. आणि दुसरा प्रश्न, ए प्लॅन असेल तर बी ठेवावा. थोडे 2 प्रश्न. नेहमीच प्लॅन बी असावा, ते उत्तर छोटा आहे त्यामुळे मी लागलीच सांगितलं मला असावा. तर आम्हाला वाटतं की कोण असावा नाही. काय होतं टू फॉल बॅक, देर शुड बी समथिंग. ते आहे म्हणून कष्ट कमी होतात असं अजिबात नाही. तो नाही आहे म्हणून ती मुलं एकेरीवर येतात असंही होत नाही. आता पहिला प्रश्न की अवेअरनेस कसा आणावा, तर त्याच्यासाठी असं करावं, एक दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात न्यावं, तहसीलदार कार्यालयात न्यावं, तिथे एक दिवस अख्खा त्याला बसून काढायचा. त्याला लक्षात येऊ दे की वेळ किती महत्वाचा आहे, किती लोक भेटतात, तो किती इम्पॅक्ट करू शकतो, त्याला काय काय मिळालंय. बाहेर बसलेल्या 4 लोकांना अडचणी सांगाय विचारायचं, त्याला बोलायला लावायचं, किती वेळा आलाय तुम्ही, तो सांगतो मी 8व्यांदा आलोय 10व्यांदा आलोय. म्हणजे किती खेपा माराव्या लागतात जर का आपण सर्वसामान्य काम करत राहिलो तर. त्यामुळे तू इम्पॅक्ट किती करायला पाहिजे. आणि मग काय करायला पाहिजे आता, तर आपल्याकडे लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस सारखे चांगले पेपर यायला पाहिजे. आपण आपल्या न्यूजपेपर स्टॉलवर जाऊन सांगायला पाहिजे हिंदू आमच्याकडे काय येत नाही, आमच्या 4 जणांच्याकडून हिंदू सारखा पेपर यायला पाहिजे. आपल्या मुलांचं वाचन चांगलं करा, म्हणजे त्यांच्या वाचनाचा पिंड वाढवा, त्याच्यावर विचार करण्याची क्षमता वाढवा, त्याचं लिखाण करायला लावा. रोजच्या आपल्या घरात बातम्या लागतात का, बातम्या मग त्या 24 तास न्यूज चॅनलवाल्या बातम्या नको, ते 24 तास द्यायचं आहे.
आणि त्यामुळं या हिरोईनच्या मुलाने आज पहिला पाण्याचा घोट घेतला हे सुद्धा सांगायला ते काही कमी करत नाही. कसला काहीतरी बकवास न करता राज्यसभा टीव्ही, लोकसभा टीव्ही हे आपल्याला बघता येतं का हे आपण बघायला पाहिजे. ते प्रश्न काय आहेत, त्याच्यावर आपल्या मुलाची मतं काय आहेत आणि त्याच्यावरती योग्य काय असू शकतं याची चर्चा व्हायला पाहिजे. एवढं जरी झालं किंवा आजूबाजूच्या घटना घडायला लागल्या त्यावेळी त्याची मतं काय आहेत ती तू लिहून काढ, नुसतं सांगू नकोस, लिहून काढ. त्याच्यासाठी पोषक पुस्तकं आपण आणून द्यायला चालू करायला पाहिजे. आणि हे ज्यावेळेस करायला लागतो मी खात्री करू शकतो आपण एक कलेक्टर घरात तयार करायला लागतो. ही नक्की वेळ सर कधीची आहे? म्हणजे ह्या आता आता सुद्धा म्हणजे अगदी कारण 12th आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन हा त्याचा एक test नाही 12वी नंतर ग्रॅज्युएशन नंतर कलेक्टर होत नाही, तो 10वी नंतर होतो. तेच ना, ते आता टाइमिंग द्यायला हे आता या मुलांना ठीक आहे. हो अगदी तसं म्हणजे समजा त्याची 10वीची परीक्षा झाली म्हणजे तर रोजच असलं पाहिजे. म्हणजे रोज आपण उठून ब्रश करतो, आंघोळ करतो, तसा पेपर वाचायला पाहिजे. त्याचं लक्षात मला काय म्हणायचं. त्यामुळं समजा 1 डिसेंबरला लोकसत्ता आणि इंडियन इन्स्टिट्यूट आपल्या घरी यायला काय हरकत नाही. ती म्हणजे तयार अर्ली द बेटर, त्याला ती सवय लावली द अर्ली द बेटर. ओके, दिस इज गुड टाइम. म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर करतो वगैरे आतापासून तू पेपर वाचायला करू, तू आयएस व्हायचा नाही व्हायचा, युपीएससी करायचं नाही करायचं नंतरची गोष्ट. पेपर वाचायला चालतं, त्याच्यावरची मतं मांडायला चालतं, हे फार महत्वाचं. म्हणजे मुलगा किंवा मुलगी असेल JEE किंवा CET ला कसं decide करताय? होय सर, काय आहे मी जेव्हा सांगतोय की टक्केवारी हे काही माझं गणित नाहीये. पहिल्यांदा त्या मुलाची इच्छा, प्लीज बस, पहिल्यांदा त्या मुलाची इच्छा की मला जेई करायचं का सीईटी करायचं आहे हे आहे. त्याच्या आवडीचे विषय विचारतोय, त्याचे मॅथ्सचे मार्क्स बघतोय. बऱ्याचदा समजा एखाद्या मुलाला आम्ही सांगून बघतोय की आम्हाला असं वाटतंय की तुझ्या 10वीच्या मॅथ्सच्या तयारीवरून की तुला जेई करणं थोडंसं अडचणीचं आहे आणि तरी ते मूल म्हणत असं की नाही मला जेई करायचं आहे, तर आम्ही त्याला जेई करू देतोय. कारण की मी जसं मगाशी म्हणालो क्षमता नावाच्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. मी इन्स्टिट्यूटमध्ये विभागणी करत असताना, वर्गवारी करत असताना मार्कावर नाही करत, कष्ट करणारे आणि कष्ट न करणारे हे 2 वर्ग असतात. म्हणजे वर्ग वेगळे वेगळे नसतात, पण त्याच मुलांमध्ये कष्टाळू कोण आहे आणि कष्ट न करणारं कोण आहे, त्याला मार्क्स किती आहेत हे मी डोक्यात ठेवत नाही. त्या मुलाला संधी देतोय कष्ट करण्याची. म्हणजे अख्खी 11वी त्या मुलानं जेई साठी अगदी धडकायला पाहिजे, मला काय येत नाही, रडायला पाहिजे, खाली पडायला पाहिजे, शब्दासाठी भांडायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे. आणि 11वी नंतर सुद्धा जर काही टर्नआउट होत नसेल, त्याच्या विषयांमध्ये वाढ झाली असं वाटत नाहीये, त्याच्या मार्कांमध्ये कालच्यापेक्षा आज बरं करायला असं वाटत नाहीये, तर अशा वेळेस मी त्या मुलाला सांगतो की सीईटीला शिकवायला हरकत नाही. पण पहिल्यांदा त्या मुलावर विश्वास ठेवून त्याला संधी द्यायला पाहिजे असं म्हणतो. आमच्याकडे यायचं. सर तुमच्याविषयी आणखी माहिती सांगा. मॅडमचा प्रश्न दुसरा गमतीनं चाललेला. त्याचं तंत्र असं आहे, मी असं का सांगायला लागलोय की तू आधी जेई कर 11वी आणि मग 12वी कर, असं का सांगायला लागलोय. त्याचं कारण असं आहे, सीईटीला 11वीचा 20% सिलेबस. त्यामुळं मूल 11वी जेईची तयारी करत असेल तर सीईटीचं फार त्याचं नुकसान होत नाही. त्याच्या लक्षात मला काय म्हणायचं, 12वीचा 80% सिलेबस सीईटीला, आणि त्यामुळे मूल 11वीतून 12वीला सीईटीला जरी शिफ्ट झालं तरी तांत्रिकदृष्ट्या काहीही अडचणी येत नाही. जे तुम्हाला आता हे जेई आणि सीईटी एकाच विषयाचे अनुषंगाने म्हणून मी म्हणालो ना का पीसीएम ग्रुपशी संबंधित आहे. तुम्ही जर का पीसीएम पीसीबी विषयी जर का म्हणत असाल की आत्ताच ठरवायला पाहिजे का, तर त्याचं उत्तर होय, आत्ताच ठरवायला. म्हणजे तुमचा प्रश्न मी दोन्ही उत्तरांनी दिला. जेई सीईटी मध्ये ग्रुप बदलायला लागत नाही, त्याला पीसीएमच घ्यायचं, त्यामुळे हे त्याला लागू आहे. पण ए और बी मध्ये मॅथ्स किंवा बायो हे जर का ठरवायला लागत असेल तर ते आत्ताच का ठरवायला पाहिजे, त्याचं कारण हे आहे की मुळात वेळ मुलांना कमी मिळतो आणि 2 वर्षात नीटला जेव्हा खूप तयारी करायची त्यावेळेस मॅथ्सचं 1 तास अनावश्यक वाढीव करायला लागेल. बरं आहे, पण नुसतं वर्गात शिकून चालणार नाही, सरांनी काय होमवर्क दिलेला असणार, तो होमवर्क करावा लागेल आणि हे सगळं करण्यात त्या मुलांना 2-3 तासाचा वेळ वाया जाईल, जे त्याचे कॉम्पिटिटर मुलं ऑलरेडी जास्त काम करतील. आणि त्यामुळे सहसा आपण टाळायला पाहिजे. या सुट्टीत आपण काय करायला पाहिजे तर त्याच्याशी चर्चा आपण करावं. सर हा घेऊ का हा घेऊ, मी आज जे त्याला क्वेश्चनर दिलंय ते त्याच्यासाठीच दिलं. पुन्हा जे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत त्याच्यावर आपण डिसाईड करायला पाहिजे की विच वे टू गो. अगोदर आपण 11वी नंतर किंवा 12वी नंतर